to one and all present here for today's webinar by very eminent personality, Honorable Praveen Kolle sir. First of all, I would like to welcome Praveen Kolle sir in this webinar series. Dear participants, we will have the introduction of today's guest. Honorable Praveen Kolle sir is the Superintending Engineer at Water Resource Department, Government of Maharashtra. Presently, he is working at Pune Irrigation Project Circle, Pune, handling the responsibility of construction of water and irrigation infrastructure, including dams, canals, pipe irrigated networks, small hydropower schemes. Prior to that, he worked as executive engineer at Pune Irrigation Division. नाही रे ते नाही त्याच्यावर ग्रीन कलरचा पट्टा आहे ना हॅलो सुदर्शन सर. हॅलो सुदर्शन सर. हॅलो. हा सर, येतोय तुमचा आवाज आता. मध्ये म्यूट झालेलं. ओके, कंटिन्यू कराल सर. हा ओके. Honorable Praveen Kolle sir is honored with several awards, including Outstanding Engineers Award by Government of Maharashtra in 2019 for his work in irrigation management. In 2019, on behalf of WRD, he received Geospatial Excellence Award for application of drone in water management. His principal secretary, Government of Maharashtra in 2011. He is a life member of 13 technical and scientific organization, and he is speaker at conferences including India Water Week. He has also delivered guest lectures at various institutions in India. Now, I would like to request today's eminent speaker, Honorable Praveen Kolle sir, to kindly start the session. Hello, good morning. Very good morning, sir. Yes. मला वाटतं माझा आवाज येतोय आणि व्हिडिओ पण दिसतोय. तुम्हाला प्रेझेंटेशन दिसत असेल. Yes, sir. सो माझं प्रेझेंटेशन जरी इंग्लिश मध्ये असलं तरी मी मराठीमध्ये बोलणार आहे, कारण मला वाटतं की मराठी भाषेमधून मी माझ्या भावना तुमच्यापर्यंत जास्त चांगल्या पद्धतीने पोहोचू शकेल. सर्वप्रथम मी प्राध्यापक बोबडे सर आणि PCCOER कॉलेजचे संपूर्ण सगळे प्राध्यापक प्राचार्य यांचे आभार मानतो की त्यांनी मला ही संधी उपलब्ध करून दिली, आणि आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांचे देखील आभार मानतो की आपण या सेशनला जॉईन झालात. तर या सेशनमध्ये 3 भागामध्ये आपण चर्चा करणार आहोत. पहिल्या भागामध्ये आपण या क्षेत्रामध्ये काय काय चॅलेंजेस आहेत आणि हे चॅलेंजेस आपल्याला संधीच्या स्वरूपात कसे प्राप्त होणार आहेत त्याच्याबद्दल चर्चा करणार आहोत. सेकंड पार्टमध्ये हे चॅलेंजेस आपल्याला ऑपॉर्च्युनिटीमध्ये कन्व्हर्ट करायचे असतील तर आपण कुठले स्किल सेट आपल्या अंगी असणं आवश्यक आहे याच्याबद्दल थोडं बोलणार आहोत. आणि शेवटच्या भागामध्ये करिअरमध्ये काय ऑपॉर्च्युनिटी आपल्याला उपलब्ध असतील याच्याबद्दल आपण बोलणार आहोत. आणि त्याच्यानंतर आपले जर क्वेश्चन असतील तर ते क्वेश्चन आपण घेणार आहोत. सर्वप्रथम तुमचं स्वागत आहे या इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये. आणि इंजिनिअरिंग इज अ मोस्ट पॉवरफुल ब्रँच. आणि हे इंजिनिअरिंग समजून घेण्यापूर्वी आपण एक बेसिक गोष्ट समजून घेतली पाहिजे की आपण नेहमी 3 गोष्टी ऐकत असतो. आपण आपल्या कानावर सायन्स, इंजिनिअरिंग आणि टेक्नॉलॉजी ह्या गोष्टी हे शब्द आपल्या कानावर पडत असतात. पण ह्या शब्दांचा नेमका अर्थ काय हे आपण समजून घेऊयात, आणि हे समजून घेण्यासाठी ही स्लाइड आहे. सायन्स म्हणजे काय? अत्यंत सोपं आहे. सायन्स म्हणजे इट इज अ ब्रँच विच डील्स विथ दी नॅचरल रूल्स. म्हणजे ह्या जगामधले जे नॅचरल प्रिन्सिपल आहे, नियम आहेत, नैसर्गिक नियम आहेत, ते समजून घेण्याची शाखा म्हणजे सायन्स. मग याच्यामध्ये ग्रॅव्हिटी आहे, फ्रिक्शन आहे, बाकी जेवढे आपले फोर्स आहेत, फोर्स आणि इक्विलिब्रियम इक्वेशन आहे, त्या सगळ्यांचा भाग हा आपल्या सायन्स मध्ये येतो. देन व्हॉट इज इंजिनिअरिंग?
इंजिनिअरिंग इज अ ऍप्लिकेशन ऑफ सायन्स टू मेक लाईफ सेफ अँड कम्फर्टेबल. म्हणजे आपलं आयुष्य हे सेफ आणि कम्फर्टेबल करण्यासाठी आपण काय करतो की या सायंटिफिक प्रिन्सिपलचा वापर करतो आणि एखादं स्ट्रक्चर किंवा एखादं इन्स्ट्रुमेंट आपण डिव्हाइस करतो. फॉर एक्झाम्पल एखादी बिल्डिंग आपण बांधत असू तर निसर्गाकडून आपल्याला जे धोके असतात, ऊन, वारा, पाऊस वगैरे जे आपल्याला अडचणी असतात, त्याच्यापासून आपली सुटका करून घेण्यासाठी आपण घर बांधतो आणि हे घर बांधताना आपण सायंटिफिक प्रिन्सिपलचा वापर करून त्याचं डिझाईन करत असतो. सायन्स समजलं असेल, इंजिनिअरिंग समजलं असेल, तर आता टेक्नॉलॉजी काय आहे आपण हे समजून घेऊयात. टेक्नॉलॉजी इज अ आउटकम ऑफ इंजिनिअरिंग डिझाईन. टेक्नॉलॉजीमध्ये डिझाईनचाही काही पार्ट आहे, प्लस तो एक्झिक्युशनचाही पार्ट आहे, की आपल्याला अशा काही गोष्टी डिलिव्हर करून द्यायच्या आहे की ज्याच्यामुळे आपलं जे प्रिन्सिपल आपण जे अझम्पशन केले होते सायंटिफिक प्रिन्सिपलच्या अनुषंगाने ते आपण डिलिव्हर करू शकू. तर ह्या 3 गोष्टी मला वाटतं अत्यंत महत्वाच्या आणि प्रत्येक इंजिनिअरला ह्या तिघांमधला फरक माहीत असणं आवश्यक आहे. आता हे जर आपल्याला समजलं असेल तर आपण ज्या पदव्या मिळवतो, डिग्री मिळवतो, त्या डिग्र्यांचा अर्थ काय असतो हे माझ्या दृष्टिकोनातून मी मांडणार आहे. सगळ्यात आधी म्हणजे हा माझा अनुभवातून मी तुम्हाला सांगतोय, हा माझा अनुभव तुम्हाला शेअर करतोय. जेव्हा आपण बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग किंवा बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी ही पदवी घेतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की पदवी मिळाल्यानंतर की आता मला आय नो एव्हरीथिंग, मला सगळं माहित आहे. मला तुम्ही जिओ टेक्निकल मधला एखादा फाउंडेशनचा प्रॉब्लेम विचारा, पाईल फाउंडेशन विचारा किंवा स्ट्रक्चरल मधलं एखादं स्टील स्ट्रक्चरचं डिझाईन विचारा, आरसीसी विचारा, प्रेस्टेज विचारा, आय कॅन सॉल्व एनिथिंग. थोडक्यात आपली ऍटिट्यूड अशी असते की आय नो एव्हरीथिंग. त्यानंतर आपण एमई किंवा एमटेक करतो आणि त्यानंतर आपल्याला जाणवतं की आय नो समथिंग इन माय पोस्ट ग्रॅज्युएशन फील्ड. म्हणजे आपल्याला जाणवते की मला सगळं जरी माहित नसलं तर माझ्या फील्डमध्ये मला बऱ्यापैकी माहित आहे. मात्र एखादा व्यक्ती जेव्हा पीएचडी करतो तेव्हा त्यांना जाणवते की आय नो नथिंग. आणि याचं कारण असं आहे की हे जग इतकं अफाट आहे आणि हे सगळं सिलेबस किंवा हा सगळा अभ्यासक्रम किंवा हे अभ्यासक्रम म्हणजे कसं आहे की दिस इज इव्हॉल्युशन. आपण जे शिकतोय ते आपण अंडरस्टँड करतोय, त्याचं ऍप्लिकेशन करतोय आणि त्याचं डिलिव्हरी करतोय. आणि हे सगळं शिकण्याची प्रक्रिया चालू असल्यामुळे काहीतरी शोध लागतात, त्यामुळे आपल्याला ऍप्लिकेशन मध्ये देखील शोध लागणार आहे आणि भविष्यामध्ये हे अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये अशा घटना घडणार आहेत. त्यामुळे आपल्याला जर असं वाटत असेल की आय नो एव्हरीथिंग तर आपण आपला प्रवास आय नो एव्हरीथिंग पासून आय नो नथिंग इकडे केला पाहिजे. आणि हा करत असताना सगळ्यात महत्वाचं आहे की माय ऍटिट्यूड शुड बी आय वॉन्ट टू लर्न, की मला शिकायचं आहे, मला माहित नाही पण मला शिकायची, ही ऍटिट्यूड महत्वाची आहे. बऱ्याचदा असं होतं की आय नो नथिंग आणि आय डोंट वॉन्ट टू नो असं असेल तर मग अवघड आहे. आणि एक गोष्ट मला जाणवली की आपण जेवढा जास्त अभ्यास करतो, जेवढा जास्त शिकायला जातो, तेवढं आपल्याला कळते की आपल्याला किती कमी माहित आहे. म्हणजे आपल्याला कमी माहित असेल तर आपल्याला वाटतं की मला जास्त माहिती आहे आणि आपल्याला जास्त माहित झालं की आपल्याला कळतं की आपल्याला कमी माहित आहे. त्यामुळे ह्या ऍटिट्यूड मध्ये आपण जर असू तर निश्चित त्याचा फायदा आपल्याला आयुष्यभर शिकण्यासाठी होतो. आता या पुढच्या स्लाइडमध्ये आपल्या केवळ स्थापत्य अभियंताच नाही तर कुठल्याही ब्रँचचा किंवा कुठलाही एक व्यक्ती त्यांना ज्या अडचणी त्यांच्या आयुष्यामध्ये किंवा हे चॅलेंजेस जे आलेले आहेत त्याच्याबद्दल आपण थोडक्यात चर्चा करणार आहोत. तर हे चॅलेंजेस काय आहे की पहिलं जे मला चॅलेंज जाणवतं ह्या सगळ्या पार्श्वभूमी, कोरोना असेल किंवा इकॉनॉमिक लॉकडाऊन किंवा इकॉनॉमिक स्लोडाऊन जी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याच्या पार्श्वभूमीवरती लॉस ऑफ डेडिकेशन अँड फोकस. आपला जो डेडिकेशन होता, आपल्याला शिकून काहीतरी व्हायचं आहे आणि आपल्याला काहीतरी कशावर तरी लक्ष केंद्रित करायचं आहे, ते उद्दिष्ट आपल्याला मिळवायचं आहे. तर याच्यापासून आपण निश्चित कुठेतरी मागच्या 2-2.5 महिन्यामध्ये भरकटलो आहोत असं माझं एक प्रेडिक्शन आहे किंवा माझं एक ऑब्झर्वेशन आहे. सर, हा. हॅलो. हॅलो. सर, तुमची स्क्रीन शेअर करता का प्लीज? पीपीटी दिसत नाहीये. हो, सॉरी. No सॉरी. नो इश्यू. ओके. येस, आता दिसते स्क्रीन? येस सर. येस. सॉरी. हा, तर पहिला जो मुद्दा मला वाटतोय की आपला डेडिकेशन पासून आपण थोडेसे दुरावले गेले आहोत आणि त्यामुळे आपल्याला परत आपल्या गोष्टीवर फोकस करून आपल्याला कॉन्सन्ट्रेट करून आपलं जे लक्ष्य आहे ते मिळवण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावा लागणार आहे. दुसरं जे चॅलेंज आपल्याला दिसतंय की आपलं आयुष्य हे डायनॅमिक झालेलं आहे. म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये कधी कुठली गोष्ट घडेल त्याची शाश्वती देता येत नाही. याच्यामध्ये काय होईल हे देखील सांगता येत नाही. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये आपण जगणार की नाही हे देखील आपल्याला या क्षणी आता सांगता येणार नाही, कारण जग ज्या दिशेने कोरोना दिशेने चाललेलं आहे ते सगळं पाहता आपल्या आयुष्यामध्ये फार मोठे फेरबदल झालेले आहेत किंवा होणार आहेत आणि याला कसं तोंड द्यायचं किंवा याच्याबद्दल कसा विचार करायचा याच्याबद्दल आपण ह्या पुढच्या प्रेझेंटेशन मध्ये बोलणार आहोत. तिसरी महत्वाची गोष्ट जी मला जाणवते की आता हा शांततेचा काळ आहे. म्हणजे बऱ्याच जणांनी असं मला जाणवतंय की त्यांना असं वाटतंय की हा फक्त आराम करण्याचा काळ आहे. दिस इज अ पीस पिरियड.
मात्र मला असं वाटतं की हा शांततेचा काळ जरी असला तरी एक वाक्य मला फार आवडतं की शांततेच्या काळात जर तुम्ही घाम गाळला तर जेव्हा युद्धाचा काळ येणार आहे तेव्हा तुम्हाला रक्त सांडण्याची वेळ येणार नाही. त्यामुळे हा जो तुम्हाला शांततेचा काळ, आता मला माहित नाही हा काळ किती दिवस मिळणार आहे, आता 3 महिने तर आतापर्यंत मिळालेच आहेत. पण माझ्या मतानुसार पुढचे 6 महिने ते 1 वर्ष आपल्याला हा शांततेचा काळ असाच अनुभवावा लागणार आहे. मेनली आपले ट्रॅडिशनल जे लाईफ आहे ते आता वेगळ्या पद्धतीने न्यू नॉर्मल आपल्याला मिळणार आहे. त्यामुळे आपल्याला या नवीन नॉर्मल सिच्युएशन मध्ये कसं ऍडजस्ट करायचं याच्याबद्दल आपल्याला शिकावं लागणार आहे. आणि हे सगळं शिक्षण करत असताना किंवा कुठल्याही आयुष्यामध्ये एखादी गोष्ट करत असताना आपल्याला ह्या गोष्टी स्वतःवर अवलंबून राहून करावं लागणार आहे. पूर्वी कसं होतं की शिकण्यासाठी आपल्याला टीचर होते, एज्युकेशन सिस्टम होती, लायब्ररी होती, या सगळ्या गोष्टीमधून आपण शिकत होतो. आता मात्र आपल्याला स्वयंपूर्ण व्हावं लागणार आहे आणि आपल्याला आपल्या शिक्षणाच्या पद्धती अंगीकाराव्या लागणार आहेत. आणि नॉट ओन्ली एज्युकेशन, आपलं सगळं इव्हन एम्प्लॉयमेंट जे आहे ते सुद्धा भविष्यामध्ये डिसेंट्रलाइज किंवा डिजिटल माध्यमातून होऊ शकणार आहे. त्यामुळे ह्या अनुषंगाने आपण जर विचार केला तर मला असं वाटतं की हा काय आराम करण्याचा वेळ नाही, हा उलट जास्त कष्ट करून आपल्याला एक स्ट्रॉंग पर्सन बनवण्यासाठी आपल्याला आपल्यामध्ये कॅपेबिलिटी आणण्याचा हा पिरियड आहे. चौथं जे चॅलेंज मला जाणवतं आहे की आपल्याकडे जे ट्रॅडिशनल प्रोफेशन आहेत, परंपरागत आपले जे उद्योग किंवा व्यवसाय आहेत किंवा आपले जे नोकऱ्या आहेत ते आता भविष्यामध्ये राहणार नाहीत. मात्र याच्यासोबतच एक चांगली गोष्ट अशी की याच्यामुळे नवीन काहीतरी गोष्टी आपल्या समाजामध्ये येणार आहेत, आपल्या प्रोफेशनमध्ये येणार आहेत. आता हे नेमकं कुठलं जाणार आणि कुठलं राहणार हे आता हे सांगण्या इतकी मॅच्युरिटी मला वाटतं कुणामध्ये नसणार आहे. हे सगळं आपल्याला डीपली ऑब्झर्व करावं लागेल, सिस्टम कशा पद्धतीने, कुठलंही सिस्टम आता एकदम स्ट्रेसमध्ये आहे आणि जी सिस्टम स्ट्रेसमध्ये आहे ती कधी इव्हेंच्युअली इट विल डाय आणि नवीन काहीतरी त्यातून इमर्ज होईल. कारण शेवटी कसं आहे, मी तुम्हाला एक नंतर पुढचा एक ग्राफ पण दाखवणार आहे की ही जरी किती चॅलेंजेस आले, हे काही चॅलेंज आज पहिले कोरोना असेल किंवा इकॉनॉमिक लॉकडाऊन असेल किंवा स्लोडाऊन असेल, हे चॅलेंज का पहिल्यांदा आले नाही. आपण जर आपल्या संस्कृती किंवा इतिहास जर आपला बघितला तर असे चॅलेंजेस हे जगाच्या इतिहासामध्ये अनेकदा आलेले आहे आणि माणसाने त्याच्यावरती मात केली आहे. आता प्रश्न आहे की आता आपण कशा पद्धतीने याला तोंड द्यायचं, तर काही आपण पुढच्या स्लाइडमध्ये बघणार आहोत. आणि शेवटचे चॅलेंज जे मला जे जाणवते की आपल्या बऱ्याच विद्यार्थ्यांचं होप जे आहे तो आता लूज व्हायला लागलेला आहे. आणि हा जर होप जर नसेल, म्हणजे आपण जे जगतो ते आशेवर जगतो, त्यामुळे आपली भविष्याकडे पाहण्याची दृष्टी आणि आपली आशा ही जिवंत ठेवून त्याला खतपाणी घालून त्याला वाढवणं हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि हे जर आता सारख्या लॉकडाऊन पिरियडमध्ये जर आपण करू शकलो तर निश्चित मला वाटतं हे अत्यंत महत्वाचं आपल्यासाठी ठरेल. आता हे आपण आतापर्यंत जे बघितलेत आपण सगळे चॅलेंजेस. आता मला जे या चॅलेंजेस मधून आपल्याला भविष्यामध्ये जे अपॉर्च्युनिटी येणार आहेत त्याच्याबद्दल मी तुम्हाला काय सांगू शकतो. ते पहिली जी अपॉर्च्युनिटी आहे की एव्हरीवन इज इन सेम बोट. म्हणजे बऱ्याचदा परीक्षा देताना असं, म्हणजे माझं तरी हे होतं, अंडरस्टँडिंग होतं, पेपर जर अवघड आला तर आपण काळजी करायची आवश्यकता नाही, कारण सगळ्यांनाच अवघड जाणार आहे. आपण अभ्यास केला नाही आणि आपल्याला अवघड गेला तर देन इट इज अ कन्सर्न, पण पेपर टफ आला तर देन डोंट कन्सर्न. त्याच पद्धतीने आत्ताची जी परिस्थिती आहे, असं काय नाही की एका पर्टिक्युलर विद्यार्थ्यासाठीच ही अडचण आलेली, सगळ्यांसाठी ही अडचण आलेली आहे. सगळ्या जगाचे जे बेंचमार्क आहेत ते आता बदलणार आहेत आणि त्यामुळे फार काही काळजी करण्याचं कारण आहे असं मला वाटत नाही. नंबर 2 अपॉर्च्युनिटी आहे की जे पूर्वीच्या जगामध्ये कधी शक्य झालं नसतं, जे ई लर्निंग आहे किंवा आपण घरी बसून एखादी गोष्ट शिकू शकतो, घरी बसून एखाद्या गोष्टीमध्ये पार्टिसिपेट करू शकतो, ह्या पॉसिबिलिटी आता भविष्यामध्ये वाढणार आहे. हा जो काही तुम्हाला शांततेचा पिरियड आता मिळालेला आहे त्याच्यामध्ये आपण ई लर्निंग असेल, पुस्तकांच्या माध्यमातून असेल, कित्येक चांगल्या डॉक्युमेंटरीज आज युट्यूब, नेटफ्लिक्स या मीडियावरती आहेत. आणि याच्या बरोबरच कित्येक ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म आपल्यासाठी ओपन झालेले आहे. स्वयं नावाचा एक आपल्या शासनाचा एक प्लॅटफॉर्म आहे, त्याचप्रमाणे NPTEL नावाचा एक प्लॅटफॉर्म आहे, EDX आहे, कोर्सेरा आहे. तुम्ही जर गुगल केलं तर तुम्हाला 100 प्लॅटफॉर्म याच्यामध्ये मिळतील. आणि याच्यासाठी सर्वात चांगली गोष्ट म्हणजे जगातल्या सर्व टॉप युनिव्हर्सिटी, जगातले सगळे टॉप कोर्सेस, मग ते कोर्स हा सिव्हिल इंजिनिअरिंग मधला असो, इलेक्ट्रिकल मधला असो, कम्प्युटर मधला असो किंवा मॅनेजमेंट मधला असो, कुठलाही कोर्स आपल्याला घर बसल्या शिकण्याची संधी या सिच्युएशनमुळे आपल्याला मिळाली आहे. आणि त्याचा जर आपण फायदा घेतला देन वी विल हॅव अ स्ट्रॉंग बॅकग्राऊंड. तिसरी जी अपॉर्च्युनिटी आहे, इट इज अ टेस्ट ऑफ पेशन्स. म्हणजे आपल्या संयमाची चाचणी आता होणार आहे की कोण संयमी आहे, कोण शांत राहून आपला जे प्लॅन आहे त्याच्यावर आपण फोकस करतो. आणि ह्या पिरियडमध्ये जो आपलं गोल डिफाईन करेल आणि त्याचं ट्रॅकिंग जो करत राहील की माझ्या गोल पासून मी किती दूर अंतरावरती आहे, याचं जर ट्रॅकिंग आपण करत राहिलो तर निश्चित आपली ही चॅलेंज ही अपॉर्च्युनिटीमध्ये आपल्याला कन्व्हर्ट करता येईल. डेव्हलप युअर सेल्फ,
डिव्हाइस युअर ओन वर्किंग स्टाईल. आता याच्यामध्ये कसं आहे की तुम्हाला कोणीच सांगणार नाही की कशा पद्धतीने तुम्ही अभ्यास करायचा आहे, कशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवायचं. पूर्वी आपण क्लासमध्ये जायचो, नोट्स घ्यायचो, त्याचा अभ्यास करायचो, एक्झाम द्यायचो, अशा पद्धतीची आपली एज्युकेशन सिस्टम होती. आणि ही सगळी सिस्टम अशी होती की मला जे येतं ते मी पेपरमध्ये लिहितो आणि माझ्या उत्तरावरती तुम्ही माझं इव्हॅल्युएशन करा. मात्र भविष्यातलं जग हे असं नसणार आहे. आपल्याला जे येतं ते स्वतःच्या डोक्यातच ठेवायचं आहे आणि जेव्हा गरज पडेल तेव्हा त्याचा वापरायचा आहे. मोस्टली माझ्या अंडरस्टँडिंग प्रमाणे आपण जे एज्युकेशन मध्ये शिकत होतो पूर्वी, त्याच्यामध्ये मोस्टली आपण डाटा आणि इन्फॉर्मेशन गॅदर करत होतो. डाटा आणि इन्फॉर्मेशन मध्ये आपल्याला सगळी माहिती आपल्या जवळ मिळत होती. ती माहिती आपण नोट्समध्ये किंवा आपल्या डोक्यामध्ये स्टोअर करत होतो. मात्र भविष्यातला जो काळ आहे तो हा डाटा आणि इन्फॉर्मेशनचा वापर करून आपण नॉलेज आणि विस्डम कडे कसं जायचं, हा भविष्यातला काळ असणार आहे. आणि त्यासाठी तुम्हाला कुठली परीक्षेची पदवी कामाला येणार नाही. त्यासाठी तुम्हाला हे सगळं अंडरस्टँडिंग यासाठी कामाला येणार आहे. आणि शेवटची जी अपॉर्च्युनिटी आहे की हे जग कधी संपत नसतं. किती अशा अपॉर्च्युनिटी आल्या, किती असे संकट आली तरी जगाला काहीतरी नवीन दिशा याच्यामध्ये मिळत असते. त्यामुळे हा अडचणीचा काळ आहे. पण ह्या अडचणीमधून निश्चित आपण बाहेर पडू अशी मला खात्री आहे. आणि हे खात्री का आहे हे तुम्हाला दाखवण्यासाठी मी एक चार्ट तुमच्या समोर दाखवलेला आहे. हा चार्ट काय आहे की हा चार्ट आहे आपले जे इकॉनॉमी, ज्याचे इकॉनॉमीचा जो इंडिकेटर असतो, म्हणजे आपली जी आर्थिक अवस्था आपल्या देशाची आहे ती कशी मोजली जाते, तर आपल्या देशाचा जो शेअर मार्केटचा सेन्सेक्स आहे, सेन्सेक्सचा जो इंडेक्स आहे त्याच्यावरून आपल्या देशाची किंवा कुठल्या देशाची एक त्याच्या प्रगतीचा आलेख हा म्हणता येईल. हा आलेख आपल्याला काय सांगतो की जसं आपला कार्डिओग्राम असतो किंवा अर्थक्वेकचा एक चार्ट असतो तशाच पद्धतीचा हा एक ग्राफ आहे. आणि ह्या ग्राफमध्ये आपल्याला काय दिसेल की याच्यामध्ये चढ उतार आहे. तर मी मुद्दाम ह्या ग्राफला समजून सांगण्यासाठी 1-2 मिनिटाचा वेळ देणार आहे. कारण हे जर आपल्याला तत्व समजलं तर निश्चित त्याचा जे प्रिन्सिपल आहे ते आपल्याला भविष्यामध्ये आपल्याला मदत करेल. हा ग्राफ आपल्याला काय सांगतो की हा ग्राफ आहे 1979 पासूनचा ते 2017 पर्यंतचा ग्राफ आहे. आणि 2020 मध्ये काय झालं हे आपल्याला माहिती आहे, त्याच्याबद्दल मी सांगणार आहे. तर आपल्याला जर ह्या ग्राफमध्ये नजर टाकून बघितलं तर 1980 पासून तर 1990 या सालापर्यंत जर बघितलं तर हा ग्राफ जवळपास स्ट्रेट आहे, सपाट आहे. याला स्लोप अत्यंत कमी आहे, त्याच्यामध्ये चढ उतार कमी आहे. याचं कारण असं होतं की आपण 1991 मध्ये एलपीजी नावाचं जे पॉलिसी आहे ती स्वीकारली होती. एलपीजी म्हणजे लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन. 1991 मध्ये बॅलन्स ऑफ पेमेंट क्रायसिस झाला. हे सगळे टर्म जे मी आता तुम्हाला बोलतो जस्ट गुगल करा, एक 4-4, 5-5 मिनिटाचे व्हिडिओ आहेत ते बघा आणि ते टर्म समजून घ्या. कारण हे आपल्या राज्याच्या किंवा आपल्या देशाच्या इतिहासामधले एक महत्वाचे आर्थिक माइलस्टोन आहेत. त्यामुळे ह्या गोष्टी आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. त्यामुळे 1990 पर्यंत आपण आपली अर्थव्यवस्था ही कोंडून घेतली होती, जगापासून आपण अलिप्त होतो. त्यामुळे आपला जो प्रगतीचा आलेख होता हा प्रगती जरी फार नसली तरी आपल्याला त्यामध्ये चढ आणि उतार पण दिसणार नाही. त्यामुळे एका स्लो ग्रोथने आपण प्रोग्रेस होत होतो. त्याचा रेट ऑफ ग्रोथ हा अत्यंत कमी होता. 1991 मध्ये आपण आर्थिक उदारीकरणाचं धोरण स्वीकारलं आणि त्यानंतर आपल्याला लगेच दिसेल की याच्यामध्ये पिक्स अँड डाऊन यायला लागले. त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर साधारणपणे 2000 सालापर्यंत आपली अर्थव्यवस्था ही अप आणि डाऊन्स मध्ये राहिली. याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी, हर्षद मेहता स्कॅम असेल किंवा आपलं 2000 सालचा हा Y2K इश्यू असेल, ह्या सगळ्या गोष्टीमुळे, ह्या सगळ्या आता इंटरनॅशनल गोष्टी आहेत, त्याच्यामुळे हा सगळ्या अप्स अँड डाऊन्स राहिल्या. 2000 सालानंतर आपली खरी प्रगती सुरू झाली आणि आपण जर बघितले तर 2007-8च्या आसपासमध्ये वी वेर ऍट द पीक. त्यानंतर काय झालं की अमेरिकेमध्ये सब प्राईम क्रायसिस झाला आणि त्यामुळे शेअर मार्केट एकदम कोलॅप्स झालं. 30 ते 40% शेअर मार्केट, जगातले सगळे शेअर मार्केट कोलॅप्स झाले. आणि काय झालं की पूर्वी आपली इकॉनॉमी ही फक्त भारतापुरती मर्यादित असल्यामुळे जगात काय घडतं त्याचा फरक भारतावर होत नव्हता. मात्र आता सगळ्यांनी WTOच्या अनुषंगाने सगळे ओपन इकॉनॉमी स्वीकारलेली आहे. त्यामुळे जगात कुठेही काही घडलं तर त्याचा डायरेक्टली इनडायरेक्टली चांगला किंवा वाईट परिणाम हा आपल्या इकॉनॉमीवर होत असतो. आणि हे झाल्यामुळे आपलं शेअर मार्केट प्रचंड कोसळलं. पण आपल्याला एक दिसेल याच्यामध्ये की साधारणपणे 6 महिन्याच्या अंतरामध्ये हे शेअर मार्केट जेवढं कोसळलं होतं तेवढंच परत त्या स्थितीला येऊन गेलं. त्यानंतर परत एक डाऊन आला. 2014 मध्ये इकॉनॉमी स्लोडाऊन झाली होती. 17-16 मध्ये परत ती पुढे गेली आणि 2017-18 मध्ये इट वॉज ऍट अ पीक. सगळ्यात उंच म्हणजे आपण जर 1990 आणि 2017 जर बघितलं तर आपली इकॉनॉमी ही 3 ते 4 पटीने आपली वाढलेली, 10 पटीने वाढलेली आहे. तर हा जर आपण विचार केला आणि आज जर आपण परत आपल्या इकॉनॉमीकडे बघितलं तर परत ही खाली गेलेली आहे.
हा सगळा चार्ट एवढा डिटेलमध्ये सांगण्याचं एकच कारण आहे की जसे आपल्या इकॉनॉमीमध्ये आपल्या देशाच्या आर्थिक परिस्थितीमध्ये अप्स आणि डाऊन येतात, तसेच आपल्या आयुष्यामध्ये देखील चढ उतार येत असतात. आपल्या आयुष्यामधला जर आपण असा ग्राफ काढला की कुठल्या वर्षी माझा जो प्रोग्राम म्हणजे याच्यामध्ये तुम्ही एक्स ऍक्सिसवर टाइम राहील, वाय ऍक्सिसवर तुम्हाला जे ठेवायचं ते ठेवा. तुमचे परीक्षेचे मार्ग असतील, तुमच्या पदव्या असतील, तुमचा इन्कम असेल, जे तुम्हाला योग्य वाटतं की तुमच्यासाठी हा पॅरामीटर अत्यंत महत्वाचा आहे. आणि असा जर ग्राफ काढला तर मला निश्चित वाटतं की हा ग्राफ देखील असा चढ उताराचा राहील. चढ देखील आपल्या आयुष्यामध्ये तेवढेच महत्वाचे आहे. चढ म्हणजे आपले सक्सेस आहेत, मात्र उतार देखील तेवढेच महत्वाचे आहे. आणि सगळ्यात महत्वाचं जे आहे की हे एकदा उतार आल्यानंतर किती लवकर आपण वरती जातो. कारण कुठलाही उतार हा आपला अंतिम नसतो, अनलेस वी आर डेड. आपण मेल्यानंतरच हा ग्राफ आपला थांबणार आहे. तर मला वाटतं जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंत हा ग्राफ आपल्याला कसा वरती नेता येईल आणि कसे आपल्याला याच्यामध्ये मोठमोठे पीक आपल्याला निर्माण करता येईल हे आपल्याला पाहण्याची गरज आहे. हा जर ग्राफ आपल्याला समजला असेल तर मला फक्त इथे एकच सांगायचं आहे की आपल्या ह्या सगळ्या ग्राफचं जर तुम्ही समराईज केलं तर आपल्याला एक दिसेल, देर आर मोर पीक पिरियड किंवा रायझिंग पिरियड दॅन ड्रॉप पिरियड. म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये किंवा देशाच्या इकॉनॉमीमध्ये रायझिंगचा पिरियड हा फार मोठा असतो, ड्रॉपचा पिरियड हा कमी असतो, अत्यंत कमी असतो. पण ड्रॉप हे फार मोठे असतात आणि ह्या ड्रॉपमध्ये जो सस्टेन करतो, जो शांततेने विचार करतो, तोच याच्यामधून मार्ग काढू शकतो. आणि याच्यातून जर आपल्याला बाहेर पडायचं असेल तर देर आर टू मोस्ट पॉवरफुल वॉरियर्स विच आर पेशन्स अँड टाइम. म्हणजे आपल्याला संयम आणि आपल्या धैर्याची परीक्षा आता पाहिली जाणार आहे. आणि आपल्याला जो वेळ मिळाला आहे तो वेळ आपण कशा चांगल्या पद्धतीने आपण व्यतीत करू याच्यावरती आपल्या भविष्यातलं सक्सेस अवलंबून असणार आहे. त्यामुळे मला वाटतं चॅलेंजेस काय आहेत आणि अपॉर्च्युनिटी काय काय आहे त्याच्याबद्दल मी अत्यंत थोडक्यामध्ये बोललेलो आहोत. याच्यामध्ये आपले काही क्वेश्चन असतील तर आपण नंतर चर्चा करूच. आता याच्यानंतर मी तुम्हाला काही अभ्यासाबद्दल काही टिप्स देणार आहेत आणि त्याला मी म्हणतो ऑप्टिमम स्टडी टिप्स. आता ऑप्टिमम स्टडी टिप्स जर आपल्याला समजून घ्यायचे असतील तर आपल्याला आधी एक गोष्ट समजून घ्यायला पाहिजे की देर आर टू टर्म्स. फर्स्ट इज अ मिनिमम आणि सेकंड इज ऑप्टिमम. म्हणजे आपल्याला मी जेव्हा तुमच्यासारखं अभ्यासाच्या याच्यामध्ये होतो, सिच्युएशन मध्ये होतो, जेव्हा माझं एज्युकेशन चालू होतं तेव्हा मी असा विचार करायचो की आपल्याला कमीत कमी अभ्यासामध्ये जास्तीत जास्त मार्क कसे मिळतील. असं काय आपण तंत्र वापरायला पाहिजे की कमीत कमी अभ्यास केला की आपल्याला आउटपुट जे आहे ते जास्तीत जास्त मिळेल. त्यावेळी मला असं जाणवलं की आपल्या आयुष्यामध्ये आपण अशा पद्धतीने आपली स्ट्रॅटेजी डिव्हाइस करू शकू की कमीत कमी इनपुट दिले किंवा स्मार्ट इनपुट दिले तर आपल्याला जास्तीत जास्त आउटपुट मिळेल. आणि हे कसं तर आपण एक तुम्हाला ग्राफ याच्यामध्ये दाखवासा वाटतो. हा ग्राफ काय आहे की ऑन द एक्स ऍक्सिस ऑफ दिस ग्राफ देर इज अ स्टडी इफर्ट. म्हणजे इनपुट आपले काय आहेत की आपण किती वेळ अभ्यास करतो, किती कॉन्सन्ट्रेशन अभ्यास करतो, किती रेफरन्स बुक वाचतो. ह्या सगळे जे इनपुट आहेत ते जर आपण एक्स ऍक्सिस वरती मार्क केले आणि वाय ऍक्सिस वरती आपलं आउटपुट मोजलं म्हणजे आपल्याला किती मार्क पडले, व्हॉट इज अवर रिझल्ट, हा जर आपण मार्क केला तर आपल्याला एक इंटरेस्टिंग कर्व सापडते. आणि ह्या कर्वला असं म्हणतात स्टडी रिझल्ट कर्व. हे सायंटिफिक आहे, म्हणजे हे सिद्ध झालेलं आहे. आता हा स्टडी रिझल्ट कर्व हा अत्यंत इंटरेस्टिंग आहे. हा जर कर्व तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये जर समजला तर मला वाटतं की कुठलाही अभ्यास तुम्हाला फार मोठा वाटणार नाही. हा कर्व तुम्हाला काय सांगतो की जर तुम्ही कमी अभ्यास केला तर इट इज अ ऑब्वियस दॅट युअर आउटपुट विल बी मिनिमम. कमी अभ्यास असेल, आउटपुट पण कमी असेल. मात्र ऑन द अदर हँड जर तुम्ही मॅक्सिमम अभ्यास केला, खूप वेळ अभ्यास केला, अत्यंत कॉन्सन्ट्रेशन अभ्यास केला, सगळं मित्र वगैरे सगळं सोडून जर तुम्ही सगळ्या सोशल जबाबदाऱ्या सोडून जर तुम्ही अभ्यास केला तर युअर आउटपुट विल बी ऍव्हरेज. इट विल नॉट बी अ मॅक्सिमम. म्हणजे मॅक्सिमम इनपुट विल नॉट रिझल्ट मॅक्सिमम आउटपुट, असा हा कर्व सांगतो. आणि ह्या कर्व वरती एक आपल्याला पॉइंट असा आहे की ह्या पॉइंट इतका जर आपण अभ्यास केला तर आपला आउटपुट हे मॅक्सिमम असणार आहे. आता हा पॉइंट हा कर्व कसा, कोणाचा कर्व हा फ्लॅट असेल, कोणाचा कर्व्हिलिनियर असेल, कोणाचा बेल शेपचा असेल, कोणाचा कसा असेल, हा प्रत्येकाने आपल्या स्वभावानुसार डिव्हाइस करायचा. हा कर्व म्हणजे काय आयडियल प्रत्येकासाठी आयडल आहे असं नाहीये. त्यामुळे हा कर्वचा हा पॉइंट कोणता आहे हे आपण ओळखलं पाहिजे. आणि हा जर आपल्याला ओळखता आला तर निश्चित मला वाटतं तेवढं जर आपण इनपुट दिलं तर आपल्याला पाहिजे ते आउटपुट मिळेल. आता हा पॉइंट शोधण्यासाठी आपण काय काय स्ट्रॅटेजी बघणार आहोत किंवा काय काय अवलंबणार आहोत हे मी पुढच्या स्लाइडमध्ये सांगणार आहे. आणि हे समजून घ्यायचं असेल तर आपल्याला आधी सक्सेसचा फॉर्म्युला समजून घ्यावा लागेल की आपल्या दृष्टीने किंवा जगाच्या दृष्टीने यश म्हणजे काय हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. आणि यासाठी थॉमस वॉटसनचं एक अत्यंत चांगलं कोट आहे. वुड यू लाईक मी टू गिव्ह अ फॉर्म्युला फॉर सक्सेस? इट इज क्वाईट सिम्पल. डबल युअर रेट ऑफ फेल्युअर. म्हणजे आपण अपयशाचा रेट जर डबल केला तर आपल्याला निश्चित यश मिळेल असं थॉमस वॉटसन म्हणतो. आणि मला वाटतं हे अत्यंत म्हणजे ह्या सगळ्या परिस्थितीला अत्यंत योग्य आहे.
आता सक्सेसची जर डेफिनेशन करायची झाली, मला जर सांगितलं तुम्ही सक्सेसची डेफिनेशन करा, तर मला असं वाटतं की मी ही डेफिनेशन खालील पद्धतीने करेल. याच्यामध्ये पहिला जो मुद्दा आहे सक्सेसमध्ये, मला असं वाटतं की सक्सेसमध्ये 3 गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. पहिला आहे इंटेलिजन्स, सेकंड आहे हार्डवर्क आणि थर्ड आहे ऍटिट्यूड. आणि हा मॅथमॅटिकल फॉर्म्युला आहे. यू जस्ट सी इट. सक्सेस इज अ बाय प्रॉडक्ट ऑफ इंटेलिजन्स, हार्डवर्क अँड ऍटिट्यूड. म्हणजे तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. आणि ह्या बाय प्रॉडक्ट असल्यामुळे, प्रॉडक्ट टर्म असल्यामुळे, कुठली एक टर्म जर झिरो असेल तर सक्सेस विल बी झिरो. तुमच्यामध्ये जर हुशारी, इंटेलिजन्स नसेल, देन ऑल्सो सक्सेस विल बी झिरो. हार्डवर्क नसेल, इंटेलिजन्स खूप आहे पण हार्डवर्क नाही, तरी पण हा फॉर्म्युला आपल्याला काही देणार नाही. मात्र ह्या जर तिन्ही टर्म आपण समजून घेतल्या तर आपल्याला जाणवेल की इंटेलिजन्स हा गॉड गिफ्टेड आहे. म्हणजे प्रत्येकाला देवाने बुद्धिमत्ता ही दिलेली आहे. प्रश्न आहे त्या बुद्धिमत्तेचा किती % आपण वापर करतो. आणि बुद्धिमत्ता ही काय एका दिवसात घासून चकाकून आपल्याला मिळत नसते, ही आपल्याला डेव्हलप करावी लागते. तुम्हाला एक जस्ट गुगल जरी केलं तर एक गोष्ट ऐकायला मिळेल, म्हणजे खरी आहे की खोटी माहित नाही, पण एक आपल्याला काहीतरी बोध घ्यायचा असेल तर ती गोष्ट मी सांगतो इथे. जेव्हा आइन्स्टाईन हा शास्त्रज्ञ, ज्याने थेरी ऑफ रिलेटिव्हिटी यासारख्या महत्वाच्या क्वांटम फिजिक्स मध्ये मोठमोठे शोध लावले होते, मोठमोठे प्रिन्सिपल त्यांनी दिले होते, ते जेव्हा त्यांचं निधन झालं तेव्हा असं म्हणतात की त्यांच्या ब्रेनचं डिसेक्शन करण्यात आलं. आणि डिसेक्शन केल्यानंतर असं लक्षात आलं सायंटिस्टला की या व्यक्तीच्या ब्रेनचा फक्त 15% भाग हा त्यांनी वापरला होता. मग असा विचार करा की आइन्स्टाईन जर फक्त 15% ब्रेन वापरून एवढे मोठमोठे शोध लावू शकतो, तर आपण किती टक्के ब्रेन आपला वापरत असो. थोडक्यात इंटेलिजन्स इज अ गॉड गिफ्टेड आणि तो आपल्याला डेव्हलप करण्याची गरज आहे. आणि डेव्हलप करण्यासाठी आपल्याला हार्डवर्क देखील महत्वाचं आहे. सेकंड थिंग इज अ हार्डवर्क. आता आपण सगळे इंजिनियर होणार आहोत. इंजिनिअरिंग इज अ ब्ल्यू कलर जॉब. म्हणजे आपण हे बऱ्यापैकी तुलनेने चांगल्या कंडिशन मध्ये काम करत असतो. ज्या पद्धतीने आपल्या साईटवरचे लेबर काम करतात त्या पद्धतीने आपल्याला हे फिजिकल लेबर करायची आवश्यकता नसते. आपल्याला जे हार्डवर्क द्यायचं आहे ते आपल्या अभ्यासातून, आपल्या मेहनतीमधून आपल्याला द्यायचं आहे. आपल्याला कुठलेही शारीरिक कष्ट याच्यामधून करायचे नाही, पण हे अभ्यास करण्यासाठी जो आपल्याला मेहनताना लागणार आहे तो हार्डवर्क ह्या कंपोनंटमध्ये आपला काउंट होणार आहे. आणि मला असं निश्चित वाटतं की एखादा साईटवरती काम करणारा लेबर आणि अभ्यास करणारे आपण याच्यामध्ये जर बघितलं तर साईटवरचा काम करणारा माणूस हा आपल्यापेक्षा कित्येक पटीने जास्त कष्ट करतो. त्याच्या तुलनेने जर बघितलं तर आपला हार्डवर्क हे अत्यंत कमी आहे. मात्र जर आउटपुट आपण बघितलं तर आपलं आउटपुट हे फार जास्त असणार. त्यामुळे हार्डवर्क केल्याने, खूप अभ्यास केल्याने कोणी आजारी पडलाय, कोणी दगावलाय असं काही कोणाचं ऐकण्यात नाहीये. त्यामुळे हार्डवर्क हे देखील आपल्या अंगभूत ही कॅपॅसिटी, कॅरेक्टरिस्टिक्स आहे आणि ती निसर्गाने आपल्याला निसर्ग दत्त आहे ती. त्यामुळे इंटेलिजन्स निसर्गाने दिले आहे, हार्डवर्क ही कॅपॅसिटी देखील आपल्याला दिली आहे. शेवटची गोष्ट ऍटिट्यूड, जी आपल्याला स्वतःहून डेव्हलप करावी लागते. आणि ही ऍटिट्यूड जर आपली योग्य झाली असेल तर आपल्याला कुठल्याही गोष्टीचं टेन्शन येणार नाही किंवा कुठल्याही संकटामध्ये आपल्याला त्याच्यावर कशा पद्धतीने मात करायची आहे हे आपल्याला समजेल. त्यामुळे ह्या 3 गोष्टी कशा आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला डेव्हलप करता येतील हे आपण पाहायला पाहिजे. आता हा जो बेसिक फॉर्म्युला आहे, हा फॉर्म्युला मी आणखी थोडा मॉडिफाय करतो आणि ह्या फॉर्म्युल्यामध्ये एक टर्म ऍड करतो आणि ती टर्म आहे इंटेलिजन्स इज अ प्रॉडक्ट ऑफ सक्सेस इज अ प्रॉडक्ट ऑफ इंटेलिजन्स, हार्डवर्क, ऍटिट्यूड अँड इन ब्रॅकेट 1 प्लस स्मार्टनेस. आता ही जर डेफिनेशन, ही जर फॉर्म्युला तुम्ही अनालाइज केला तर आपल्याला लक्षात येईल की जर तुम्ही 0 डिग्री स्मार्ट असाल, आता स्मार्ट म्हणजे काय हे आपण पुढच्या स्लाइड मध्ये बघणार आहोत, पण 0 डिग्री जर तुम्ही स्मार्ट असाल तर तुमचं काय होईल, 1 प्लस 0 म्हणजे काहीतरी यू विल गेट सक्सेस. असं होणार नाही की स्मार्ट नाही म्हटलं तुम्हाला काहीच यश मिळणार नाही. मात्र तुम्ही आता असा विचार केला की इफ यू आर 1 डिग्री स्मार्ट, तुम्ही अगर 1 युनिट जरी स्मार्ट असाल तरी तुमचं सक्सेस हे डबल होणार आहे. कारण 1 + 1 इज अ ट्वाइस आणि बाकी सगळे पॅरामीटर किपिंग ॲज अ कॉन्स्टंट, तुमचं सक्सेस हे डबल होणार आहे. तुम्ही जर 2 युनिट स्मार्ट असाल तर तुमचं सक्सेस विल बी थ्राइस. अशा पद्धतीने तुमच्या अंगी जेवढे स्मार्टनेसचे गुणधर्म असतील तेवढं तुमचं सक्सेस, यशस्वी होण्याचं प्रमाण हे आपलं वाढणार आहे. आता स्मार्टनेस म्हणजे काय? स्मार्टनेस म्हणजे चांगले कपडे घालणे, चांगलं बोलणे, याला स्मार्टनेस म्हणू का? इंग्लिशमध्ये बोलणं किंवा बाकी ह्या ज्या गोष्टी याला आपण स्मार्टनेस म्हणू का? तर अजिबात नाही. माझ्या दृष्टीने ज्या स्मार्टनेससाठी ज्या 10 पॅरामीटर महत्वाचे आहेत ते खालीलप्रमाणे. आणि याच्यामध्ये पहिला जो पॅरामीटर आहे इट इज अ कॉमन सेन्स, सेकंड इज विजन, थर्ड इज डिसिप्लिन, फोर्थ इज टीम वर्क, फिफ्थ इज करेज टू फेस चॅलेंजेस, सिक्स्थ इज गुड हेल्थ, सेवन्थ इज डू नॉट रिइन्व्हेंट व्हील, seventh is get it right first time,
9th इज टाइम मॅनेजमेंट अँड 10th इज कम्प्युटर अँड इंटरनेट स्किल. माझ्या दृष्टीने हे जर 10 स्किल तुमच्या अंगी असतील तर निश्चित तुम्हाला याच्यामध्ये तुमचा स्मार्टनेस हा वाढणार आहे. आता ह्या 10 स्किल नेमके काय आहेत हे आपण पुढच्या एका स्लाइडमध्ये एक मिनिट 10 सेकंदामध्ये बघूयात. फर्स्ट कॉमन सेन्स. म्हणजे मी जेव्हा माझं एमटेक करत होतो तेव्हा मला हा सिद्धांत शिकायला मिळाला आणि त्यावेळेस माझे जे गाईड होते ते मला सांगायचे की कॉमन सेन्स इज मोस्ट अनकॉमन थिंग. म्हणजे आपल्याला असं वाटतं की कॉमन सेन्स हा अत्यंत कॉमन आहे आणि असं ऑब्झर्व केलं जातंय की जसं आपलं वय वाढतं, जसजशी आपली हुशारी वाढते तसं आपला कॉमन सेन्स कमी होत जातो. त्यामुळे आपल्याला आयुष्यामध्ये जर यशस्वी व्हायचं असेल तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपण आपला कॉमन सेन्स आधी वापरला पाहिजे की व्हॉट इज नॉर्मल टू डू इन दिस कॉन्टेक्स्ट ऑर ह्या सगळ्या सिच्युएशन मध्ये व्हॉट विल बी द नॉर्मल रिॲक्शन. आणि सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये हे अत्यंत महत्वाचं आहे कारण जेव्हा तुम्ही साईटवर उभे असतात तेव्हा तुमचं कॉमन सेन्स वापरून एखाद्या स्लॅब्स मध्ये तुम्ही जर रेन्फोर्समेंट कास्टिंग करत असाल किंवा बीम मध्ये जर रेन्फोर्समेंट तुम्ही हे करत असाल तर ते रेन्फोर्समेंट तुम्हाला टॉपला ठेवायची की बॉटमला ठेवायची आहे हे तुम्हाला कॉमन सेन्स वापरून तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की मी कुठली ऍक्शन घ्यायला पाहिजे, नॉट की तुमच्या डिझाईन मध्ये ड्रॉइंग मध्ये काय दिले. कारण बऱ्याचदा आपल्या ह्या अशा चुका होत असतात आणि हा कॉमन सेन्स जर आपल्या शाबूत असेल तर भविष्यामध्ये ग्रॉस मिस्टेक आपल्या होण्याच्या टळतात. सेकंड जी आपली रिक्वायरमेंट आहे ती आहे व्हिजन. आता व्हिजन म्हणजे काय? इट इज आर्ट ऑफ सीइंग थिंग्स दॅट आर इनव्हिजिबल टू अदर. म्हणजे बाकीच्या लोकांना ज्या गोष्टी दिसत नाही भविष्यातला त्या गोष्टी पाहण्याची कला म्हणजे व्हिजन. आणि आपल्याला जर आपलं भविष्य चांगलं घडवायचं असेल तर भविष्य जग कुठे चाललं आहे हे आपल्याला पाहण्याची आपल्याला गरज आहे. मला वाटतं की व्हिजन हे अत्यंत महत्वाचं त्यानंतर तिसरी जी महत्वाची गोष्ट माझ्या दृष्टीने आहे ती आहे डिसिप्लिन. आणि डिसिप्लिन इज अ ब्रिज बिटवीन गोल्स अँड अकम्प्लिशमेंट. म्हणजे आता ज्या गोष्टी आपण बोललो चॅलेंज आणि अपॉर्च्युनिटी, ह्या चॅलेंज आणि अपॉर्च्युनिटी मध्ये जाण्याचा मार्ग पूल म्हणजे आपलं डिसिप्लिन आहे. तुम्हाला जर शिस्तबद्ध पद्धतीने आपण जर आपल्या अभ्यासावर कॉन्सन्ट्रेट केलं, कारण नुसता मास्टर प्लॅन करून उपयोग नसतो, त्याच्या मायन्यूट प्लॅनिंग देखील आपल्याला करणं आवश्यक आहे. आणि हा मला वाटतं पुढचा 1 वर्षाचा जर तुम्ही मास्टर प्लॅन डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक दिवसाचं प्लॅनिंग जर केली की ह्या दिवशी मी काय करणार आहे, कुठला अभ्यास संपवणार आहे किंवा कुठल्या विषयावरती कॉन्सन्ट्रेट करणार आहे, हे जर तुम्ही अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने केलं तर निश्चितपणे आपण यशाकडे लवकर पोहोचू. नेक्स्ट व्हेरी इम्पॉर्टंट इज अ टीम वर्क. आता हे टीम वर्क का मी तुम्हाला महत्वाचं सांगतोय की याचं कारण म्हणजे मी जेव्हा IIM इंदोर इथे 1 वर्षाच्या पोस्ट ग्रॅज्युएट एका कोर्ससाठी गेलो होतो तेव्हा मला हे मॅनेजमेंटचं प्रिन्सिपल शिकायला मिळालं. आणि इट इज दिस प्रिन्सिपल इज नोन ॲज अ सोशल लोफिंग. म्हणजे काय की जेव्हा आपण इंडिव्हिज्युअल कॅपॅसिटीमध्ये काम करतो तेव्हा आपलं परफॉर्मन्स आपल्या रिझल्टमध्ये प्रतिबिंबित होणार असतं. त्यामुळे आपण अत्यंत मन लावून कष्ट करून काम करत असतो जेव्हा आपण एकटे असतो. पण जेव्हा 4 लोक एकत्र येऊन काम करतात तेव्हा प्रत्येकाला असं वाटतं की मी कशाला जास्त कष्ट करायला पाहिजे, बाकीचे 3 जण आहेत ते कष्ट करतील, मी फक्त यांना सपोर्ट करतो. बाकीचे 3 पण असाच विचार करतात की मी कशाला जास्त कष्ट करायला पाहिजे, आहे टीम काम होत राहील, असा सगळे विचार करतात आणि आपल्या ग्रुपची एकंदर परफॉर्मन्स डाऊन होतो. आणि ह्या सगळ्या फेनॉमेनला सोशल लोफिंग असं म्हटलं जातं. आणि त्यामुळे आपल्याला आपल्या टीमला सोबत घेऊन कसं जाता येईल हा देखील विचार आपल्याला करणं आवश्यक आहे. आता टीम म्हणजे काय, आता हे सगळे मी तुम्हाला ह्या सगळे स्लाइड दाखवण्याचं एकच कारण आहे की यातले जर तुम्ही काही शब्द निवडले आणि त्याच्यावरती गुगल केला तर तुम्हाला याच्यावरती खूप चांगले चांगले व्हिडिओ मिळतील. आणि याच्यातून तुम्हाला लक्षात येईल की केवळ आपण इंडिव्हिज्युअल भविष्यात जे आपल्याला काम करायचं आहे ते मी एकटा काही करू शकत नाही. सिव्हिल इंजिनिअरिंग इज अ व्हेरी फास्ट फील्ड. जर तुम्ही आता कुठल्या साईटवर असाल तर माझ्याकडे टेक्निकल तुम्ही कामं पाहायची आहेत, त्याचं मॅनेजमेंट पाहायचं आहे, लेबरच्या लॉज बघायचे, त्यांच्या अम्युनिटीज बघायच्या आहेत, त्यानंतर फायनान्स बघायचे आहेत, कॉन्ट्रॅक्ट बघायचे आहेत, वेगवेगळ्या बाकी ऍक्टिव्हिटी त्या सगळ्या बघायच्या आहेत आणि हे सगळं इकॉनॉमी बघायची. ह्या सगळ्या गोष्टी करताना तुम्ही एकटं काहीच करत नसतात. तुमच्या टीमने जर याच्यामध्ये परफॉर्मन्स दिला तरच तुमचं आउटपुट आहे. त्यामुळे ऍज अ टीम लिडर तुम्हाला तुमच्या टीम कडून काम करून घेता आलं पाहिजे. त्यातलं कोण चांगले काम करतात, कुठल्या याच्यामध्ये त्याला इन्क्लिनेशन आहे, हे सगळं ओळखून आपल्याला आपली टीम बिल्ड करता आली पाहिजे. नेक्स्ट इज अ चॅलेंजेस अहेड. म्हणजे आपल्याला भविष्यामध्ये चॅलेंजेस येणार आहेत हे लक्षात ठेवून आपल्याला आपली मार्गरचना करायची की आपल्याला असं समजून चालायचं नाही की आता ग्रॅज्युएशन झालं म्हणजे सगळं आता सेटल होऊन जाईल, लाईफ विल बी एव्हरीथिंग विल बी सेटल आणि फक्त मला जॉब करायचं बाकी, असं अजिबात नाहीये. भविष्यात देखील देर आर मेनी चॅलेंजेस विच विल कम अँड फॉर्च्युनेटली देर विल बी सोल्युशन फॉर दिस चॅलेंजेस.
नेक्स्ट थिंग इज अ गुड हेल्थ. आता ही गोष्ट अत्यंत महत्वाची आणि मला असं वाटतं की सिव्हिल इंजिनिअरिंगच्या दृष्टीने ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे की आपण आपलं जे काम करत असतो ते काम करत असताना आपलं जर फिजिकल आपण चांगल्या कंडिशन मध्ये असतो तर आपण काम करू शकतो. आपला हा व्हाईट कॉलर जॉब जरी असला तरी आपण काय दिवसभर ऑफिसमध्ये नसतो, आपल्याला साईटवर जावं लागतं. जर तुम्ही एखाद्या कन्स्ट्रक्शन साईटला गेला तर आपल्याला माहिती आहे तिथे कित्येक किलोमीटर चालावं लागतं, फाउंडेशन मध्ये उतरावं लागतं, बिल्डिंग चढावं उतरावं लागतं आणि हे सगळं करण्यासाठी आपल्याला गुड हेल्थ असणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे माझ्या दृष्टीने स्मार्टनेस मध्ये वन ऑफ द पॅरामीटर इज अ गुड हेल्थ. म्हणजे आपण हे गुड हेल्थ मेंटेन करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी करणं आवश्यक आहे त्या गोष्टी आपण केल्या पाहिजे. पुढची जी गोष्ट मला स्मार्टनेस मधला पॅरामीटर आहे तो आहे डू नॉट रिइन्व्हेंट व्हील. याचा अर्थ असा आहे, हे पण प्रिन्सिपल मी आय एम मध्ये शिकलो की एक जे चाक आहे, व्हील जे आहे त्याचा शोध ऑलरेडी लागलेला आहे. त्यामुळे आपण आपले एफर्ट्स हे व्हील इन्व्हेंट करण्यामध्ये घालू नये. थोडक्यात सांगायचं असं आहे की जगामध्ये खूप सारे शोध अनेक लोकांनी लावलेले आहे. हे शोध लावताना त्यांना यश देखील मिळाले आहे, त्याचप्रमाणे त्यांना अपयश देखील मिळालं आहे. त्यांच्या यश आणि अपयशामधून आपण जर काही शिकलो तर निश्चित त्याचा फायदा आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये होणार आहे आणि आपल्याला आपल्या आयुष्याची गती वाढवण्यामध्ये याचा उपयोग होणार आहे. त्यामुळे डू नॉट रिइन्व्हेंट व्हील हे तत्व आपल्या आयुष्यामध्ये आपण अंगीकारणं आवश्यक आहे. त्यानंतर पुढचं जे प्रिन्सिपल आहे डू इट राईट फर्स्ट टाइम. म्हणजे आपल्याला कुठली गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये करायची असेल तर पहिल्या त्याच्या अटेम्प्टमध्ये ही गोष्ट अत्यंत करेक्ट कशी होईल याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. बऱ्याचदा आपण ड्राफ्ट तयार करतो, नंतर मग त्याच्यामध्ये फाईननेस करून आपण हे करतो, पण असं भविष्यामध्ये असं चालणार नाही. कारण आपण जी गोष्ट करायची इट इज अ रिअल टाइम सिच्युएशन. असं होणार नाही की मी आधी ट्रायल करतो आणि मग फायनल करून बघतो. तुम्हाला आता अशी गोष्ट अंगीकारावी लागेल की पहिल्या प्रयत्नामध्ये ही गोष्ट परफेक्ट कशी होईल. आणि हे करण्यासाठी तुमचे कन्सेप्ट अत्यंत क्लिअर असणं आवश्यक आहे. तुमचा सगळा स्टडी जर झाला असेल तर तुम्हाला राईट डिसिजन राईट टाइमला घेता येईल आणि हे सगळं करण्यासाठी मला असं वाटतं की दिस इज अ राईट टाइम. नेक्स्ट स्किल इज अ टाइम मॅनेजमेंट. आता आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येक सेकंदाचा हा आपल्याला हिशोब लावता आला पाहिजे. जे जगामधले श्रीमंत लोक आहेत त्यांच्या दृष्टीने मनी इज नॉट इम्पॉर्टंट थिंग, त्यांच्या दृष्टीने टाइम इज अ मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. आणि महत्वाचं टाइमचं असं आहे, जसं मी मगाशी सांगितलं की सगळे लोक हे सेम प्लॅटफॉर्मवरती आहेत की टाइम पण प्रत्येकाला दिवसाला 24 तासच भेटलेला आहे. असं नाही की श्रीमंताला जास्त भेटले आणि गरीबाला कमी मिळाले किंवा चांगल्या फिट माणसाला जास्त तास मिळाले, असं अजिबात नाही. एव्हरीबडी इज ऑन द सेम प्लॅटफॉर्म. आपल्या आयुष्यामध्ये मिळालेले 24 तास आपण कशा चांगल्या पद्धतीने व्यतीत करतो याच्यासाठी हे हा घटक आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे हे अचीव्ह करण्यासाठी आपल्याला कारणीभूत ठरत असतो. त्यामुळे आपल्याला आयुष्यामधला टाइम मॅनेजमेंट हा अत्यंत महत्वाचा घटक आहे. आणि लास्ट आणि मला वाटतं की भविष्य ज्याच्यावर आधारित आहे तो आहे इंटरनेट आणि कम्प्युटर स्किल. म्हणजे आता सगळीकडे आपण ई हा शब्द वापरतो. ई कॉमर्स, ई लर्निंग, ई बँकिंग, सगळीकडे इलेक्ट्रॉनिक हा विषय आता येणार आहे. त्यामुळे आपले स्किल देखील हा आता इलेक्ट्रॉनिक पद्धतीने आपल्याला हे स्वीकारावे लागतील. आणि हे मला असं वाटत नाही की हे अत्यंत अवघड आहे. उलट जेवढं आपल्याला वाचायला शिकण्यामध्ये जेवढे इफर्ट लागत होते त्याच्यापेक्षा कमी इफर्ट हे ई लर्निंग किंवा ई प्लॅटफॉर्म शिकण्यासाठी आपल्याला लागत आहे. म्हणजे एक एक्झरसाइज ऍपलने केला होता. ऍपलचं स्टीव्ह जॉबचं असं एक हे होतं, स्वप्न होतं की आपलं ऍपलचं डिव्हाइस इतकं सोपं असलं पाहिजे की पहिल्यांदा जो कोणी हातात घेईल त्याला कुठल्याही युजर मॅन्युअल वाचायची गरज पडली नाही पाहिजे. त्यासाठी त्यांनी काय केलं की आफ्रिकेमधले एका जंगलामध्ये गेले आणि तिथले जे लहान मुलं होते की ज्यांना लिहिता वाचता अजिबात येत नव्हतं, त्यांना जी डेव्हलपमेंट टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट झाली होती किंवा पुस्तकं किंवा जे काय परंपरागत आपले शिक्षणाचे साधन आहेत त्याचा देखील ओळख त्या मुलांची नव्हती. अशा मुलांच्या हातामध्ये त्यांनी आयपॅड सारखं डिव्हाइस दिला आणि त्या मुलांनी काय केलं की कुठेतरी बटन दाब, काहीतरी चालू कर, कशावर तरी क्लिक कर, असं त्यांना ट्रायल अँड एरर करत शिकत गेले. आणि ऍपल कंपनीचे सगळे जे टेक्नोक्रॅट होते हे सगळं ऑब्झर्व करत गेले की मुलं कशा पद्धतीने शिकतात आणि कुठली गोष्ट त्यांच्या समोर आल्यानंतर त्यांचं कसं रिएक्शन आहे. तर मला असं वाटतं की ह्या सगळ्या टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट ह्या युजर पर्स्पेक्टिव्हने झाल्यामुळे युजरला सोपं कसं जाईल अशा पद्धतीने हे सगळे प्लॅटफॉर्म डेव्हलप झालेले आहेत. आपण फक्त आपला इंटरेस्ट दाखवणं गरजेचं आहे आणि थोडंसं क्युरियोसिटी. ही जर क्युरियोसिटी आपल्याला असेल तर हे कम्प्युटर स्किल मिळवणं किंवा त्यामध्ये एक्सपर्ट होणे अजिबात अवघड नाही. त्यामुळे आणि ही भविष्याची गरज आहे. त्यामुळे या गोष्टीकडे आपण देखील लक्ष दिलं पाहिजे. आता हे स्मार्टनेसचे 10 स्किल एक्सप्लेन करून झाल्यानंतर मला असं वाटतं की पुढच्या काळासाठी तुम्हाला अभ्यासाचं प्लॅनिंग कसं केलं पाहिजे याच्याबद्दल मी काहीतरी सांगणं आवश्यक आहे. आणि हे प्लॅनिंग सांगण्यासाठी जी एक मेथड मी तुम्हाला अवलंबतो ती मी तुम्हाला आज सांगणार आहे.
अत्यंत सोपी मेथड आहे आणि ह्या मेथडला मीच नाव दिलंय स्टेअर मेथड ऑफ गोल अचिव्हमेंट. याचा अर्थ काय आहे की आपली एक स्टेअर केस असते, जिना असतो, आणि ह्या जिन्यावरती आपण जेव्हा हा जिना चढण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपण ह्या जिन्याच्या पहिल्या पायरीवर असतो, अगदी बॉटमला असतो, खालच्या पायरीवर असतो. आपण आयुष्यामध्ये काय करायचे की आपलं आयुष्य देखील हा एक जिना आहे असं अजून करायचा, आणि ह्या जिन्यावरती पहिल्या पायरीवरती आपण एक गोल निश्चित करायचे की हे दिस विल बी माय स्मॉल गोल. पहिल्या पायरीवर असलेले हे जे गोल आहे ते आपल्याला निर्धारित करायचं आहे. आणि आपल्याला काय करायचं आहे, मागे जे मी 10 प्रिन्सिपल सांगितले आहेत किंवा ऍटिट्यूड असेल, हार्डवर्क असेल, हे सगळ्या गोष्टींचा वापर करून आणि ऑप्टिमम स्टडीचा प्रिन्सिपल ठरवून आपल्याला एक सिनेरिओ आपल्याला विचारात घ्यायचा आहे की कशा पद्धतीने मी इनपुट दिल्यानंतर मला आउटपुट मिळणार आहे. आणि हे जर तुम्ही दिस इज अ ट्रायल अँड एरर प्रोसिजर, यासाठी कुठलंही तुम्हाला रेडीमेड सोल्युशन मिळणार नाही. हे सगळं स्वतःवर एक्सपेरिमेंट करून आपल्याला ठरवायचं आहे की कशा पद्धतीने मी अभ्यास केल्यानंतर मला माझं गोल अचीव्ह होणार आहे. जर तुम्ही हे सगळे प्रिन्सिपल योग्य रीतीने अंगीकारले तर निश्चित मला असं वाटतं की तुम्हाला तुमचं गोल हे अचीव्ह होऊन जाईल. मूळतः तुमचं गोल हे पहिल्या पायरीवरचं आहे, इट इज अचिव्हेबल. सेकंड थिंग, यू आर अप्लाइंग सम ऑफ द इम्पॉर्टंट प्रिन्सिपल्स जे मी तुम्हाला आता सांगितले. त्यामुळे तुम्हाला जेव्हा हे गोल तुम्हाला मिळेल तेव्हा तुम्हाला कॉन्फिडन्स येईल की तुम्हाला असं वाटेल की यस, मी जे ठरवतो ते मी करू शकतो आणि माझं प्लॅनिंग आहे ते अत्यंत चांगल्या दिशेने मी प्लॅनिंग केलेलं आहे आणि त्या पद्धतीने मी जर गेलो तर निश्चित यशस्वी होईल. असा जर कॉन्फिडन्स तुम्हाला आला तर तुम्हाला त्याच्यामध्ये पुढचं गोल निश्चित करायला त्याच्यामध्ये फायदा होईल. पहिल्या पायरीवरचं गोल आपल्याला मिळाल्यानंतर आपण नेक्स्ट स्टेजवरचं गोल डोळ्यासमोर ठेवायचं आणि हे गोल देखील आपल्याला मिळवायचं आहे. अशा पद्धतीने एक स्टेप बाय स्टेप, जसे आपण जिना जो चढतो, स्टेअरकेस जे चढतो ते 1 स्टेप ऍट अ टाइम अशा पद्धतीने चढत असतो. आता मी असं का सांगतोय, कारण हे जरी किती आपल्याला ऐकायला सोपं वाटत असलं तर आपल्या आयुष्यामध्ये कॉमन सेन्स आपण बाजूला ठेवत असतो बऱ्याचदा डिसिजन घेताना. त्यामुळे मी मुद्दाम ही स्लाइड टाकतोय की आपण आपलं कॉमन सेन्स जागेवर ठेवून आपण जसा जिना चढतो तसं आयुष्याची देखील पायरी आपण स्टेप बाय स्टेप चढली पाहिजे. आणि याचं कारण असं आहे की आपण जर एकदम मोठं गोल ठेवलं डोळ्यासमोर, एकदम वरच्या पायरीवरचं, आणि दुर्दैवाने आपण ते गोल मिस केलं तर मात्र आपल्याला खूप मोठा आत्मविश्वास आपला कमी होतो आणि आपण परत पहिल्या पायरीवर येऊन थांबतो. आणि त्यामुळे मला असं वाटतं की आपण आपलं गोल ते अल्टिमेट गोल हे टॉप पायरीवरच ठेवायचा, पण आपली जी मार्गक्रमण आहे तो टप्प्याटप्प्याने आपल्याला जायचं आहे. आणि हे सगळं करत असताना एक आपण लक्षात ठेवलं पाहिजे, नॉट फेल्युअर बट लो एम इज अ क्राईम. बऱ्याचदा असं होतं की आपण खालच्या पायरीवरचं गोल डोळ्यासमोर ठेवतो, ते आपल्याला मिळतं, त्याच्यानंतर आपण पुढच्या पायरीवरचं ठेवतो, ते आपल्याला मिळत नाही, आपण परत खालच्या पायरीवर येतो, मग आपल्याला वाटतं की आपल्याला जे मिळालं दॅट इज सफिशियंट. असं करणं हा गुन्हा आहे असं हे सुविचार सांगतं. तर मला असं वाटतं की आपलं गोल हे वरचंच आहे, मात्र आपण जे हे करा ट्रॅव्हलिंग जे आहे ते टप्प्याटप्प्याने आहे, आणि ट्रॅव्हलिंग मध्ये फ्रंट गोईंग असेल, बॅक कमिंग असेल, हे सगळं टू अँड फ्रो आपलं चालत राहणार आहे. जो मी तुम्हाला दाखवला, अप्स आणि डाऊन आपल्या आयुष्यामध्ये येत राहणार आहे, पण आपल्याला हे सगळं वरती जायचंच आहे असा विचार करून जर आपण आपली स्ट्रॅटेजी डिव्हाइस केली तर निश्चित आपल्याला त्यातून यश मिळेल. आता पुढचं जे तुम्हाला एक महत्वाचं प्रिन्सिपल सांगणार आहे, जे मी माझ्या आयुष्यामध्ये कुठलाही अभ्यासक्रम असो, कुठलंही काम असो, इव्हन डिपार्टमेंटमध्ये देखील काम करताना मी हे प्रिन्सिपल वापरतो की आपल्या समोरचा जो सिलेबस आहे, सिलेबस म्हणजे कसं की तुमच्यासाठी ऍज अ स्टुडंट तुमच्यासाठी एक स्पेसिफिक सिलेबस आहे. सेंट ऑफ मटेरियल किंवा इंजिनिअरिंग मेकॅनिक्स किंवा थेरी ऑफ स्ट्रक्चर, याच्यामध्ये एक डिफायनाइट टॉपिक दिलेला आहे की एवढे टॉपिकच तुम्हाला अभ्यासायचे आहेत. पण जेव्हा तुम्ही प्रोफेशनल लाईफ मध्ये जातात तेव्हा युअर सिलेबस इज इन्फिनिटी. तुम्हाला असं म्हणणार नाही, ऍज अ इंजिनियर तुम्हाला असं म्हणणार नाही की तुम्हाला इकॉनॉमीची ही गोष्ट माहित नाहीये, कारण ह्या इकॉनॉमीवर तुमचे सिमेंट आणि स्टीलचे रेट अवलंबून असणार आहे, ह्या इकॉनॉमीवर तुमचे इन्फ्लेशन अवलंबून असणार आहे. त्यामुळे तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी माहित पाहिजे. असं म्हणून चालणार नाही की मला माझे टेक्निकल स्पेसिफिकेशन माहिती आहे, काम कसं करायचं ते माहिती आहे, पेमेंट कसं करायचं ते माहिती आहे, असं म्हणून चालणार नाही. ऑल राऊंड तुम्हाला ह्या सगळ्या सिस्टम समजून घ्यावं लागणार आहे. त्यामुळे माझ्या दृष्टीने जोपर्यंत तुम्ही कॉलेज लाईफ मध्ये असतात तोपर्यंत तुमचा सिलेबस इज अ कन्साइज अँड स्पेसिफाईड. जेव्हा तुम्ही कॉलेजमधून बाहेर पडतात तेव्हा तुमचा सिलेबस इन्फिनाइट होतो, आणि दुर्दैवाने बऱ्याच लोकांना हे समजत नाही की आपला सिलेबस इन्फिनाइट आहे, आपण त्या पद्धतीने इन्फिनाइट दिशेने अभ्यास करायला पाहिजे. आपण आपल्या कोर मध्ये किंवा आपल्या लावलं जे सोपं वाटतं किंवा आपण जे करून बसलो त्याचबरोबरच आपण समाधानी असतो, आणि असं असेल तर आपली प्रगती होत नाही. तर मला असं वाटतं की पहिल्यांदा मी आता तुम्हाला करिअरमध्ये काय करायचं हे सांगणार नाही, कारण तुम्ही स्टुडंट लाईफ मध्ये आहात, त्यामुळे तुम्ही कॉलेज लाईफ मध्ये काय केलं पाहिजे याच्याबद्दल थोडंसं या पुढच्या स्लाइड मध्ये सांगणार आहे.
तर सगळ्यात पहिली गोष्ट आपण केली पाहिजे की आपण आपला संपूर्ण सिलेबस काय आहे. आता ई लर्निंग जरी हे प्लॅटफॉर्म आपल्याकडे उपलब्ध असलं तरी ई लर्निंग मध्ये समजा एनपीटीएलचा एखादा कोर्स असेल तर देर आर 40 लेक्चर्स इन दॅट कोर्स आणि प्रत्येक सेशन हे 40, 50, 60 मिनिटाचं आहे. मग तुमच्याकडे एवढा वेळ आहे का? नंबर 1. नंबर 2, तुमच्याकडे जे टेक्स्ट बुक आहे त्याच्यामध्ये एवढे प्रचंड त्याच्यामध्ये टॉपिक्स असतात, तर प्रत्येक टॉपिक तुम्ही अभ्यास करू शकतात का? या पर्स्पेक्टिव्हने मी हा विचार केलेला आहे आणि मी हे म्हणजे मी सर्वसामान्य विद्यार्थी डोळ्यासमोर ठेवून हा सगळा विचार केलेला आहे आणि त्यांच्यासाठी त्यांना त्यांचा अभ्यासाकडे पॉझिटिव्ह दृष्टिकोनातून पाहता यावा म्हणून ही स्लाइड टाकलेली आहे. तर आपण पहिल्यांदा काय ऍक्टिव्हिटी करायची की माझा कुठल्याही विषयाचा पहिली गोष्ट म्हणजे मला ह्या इंजिनिअरिंगच्या याच्यामध्ये करिअरमध्ये किती विषय कम्प्लीट करायचे हे आपल्याला माहित पाहिजे. म्हणजे मी माझा अनुभव सांगतो की मी जेव्हा फर्स्ट इयरला होतो तेव्हा मला हे माहित नव्हतं की सेकंड इयरला कुठले विषय असणार आहेत. सेकंड इयरला गेल्यावर हे माहित नव्हते की थर्ड इयरला कुठले विषय असणार आहेत. म्हणजे हे काय जाणीवपूर्वक केलं नाही, पण आपली परिस्थिती तशी असते की आपण फक्त डोळ्यासमोर आहे तेवढंच कॉन्सन्ट्रेट करतो, बिग पिक्चर आपण कुठेतरी मिस करत असतो. मात्र बी कम्प्लीट झाल्यानंतर आणि त्या असं बिग पिक्चर मिस करत असल्यामुळे मला हे समजत नव्हतं की आपण जिओ टेक्निकल इंजिनिअरिंग का शिकत होतो. जेव्हा मी फाउंडेशन इंजिनिअरिंग शिकलो तेव्हा मला लक्षात आले की व्हाय जिओ टेक्निकल इंजिनिअरिंग इज इम्पॉर्टंट. जेव्हा मी फर्स्ट इयरला होतो तेव्हा मला हे समजत नव्हते की आय एम सिव्हिल इंजिनियर, व्हाय आय एम फोर्स टू स्टडी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनियर लाईक दॅट. पण जेव्हा तुम्ही फील्डवरती येतात तेव्हा तुम्हाला लक्षात येते की आपल्या सोयीसाठी आपण हे सगळे विषयांचे कंपार्टमेंट केलेले आहेत, ब्रँचचे कंपार्टमेंट आहेत. पण जेव्हा तुम्ही एखादा हायड्रो पॉवर प्लांट मध्ये जातात किंवा डॅम वरती जातात तेव्हा तिथं असं नसतं की फक्त सिव्हिल कंपोनंट वेगळे आणि इलेक्ट्रिकल कंपोनंट वेगळे. सगळ्या गोष्टी ऍज अ सिव्हिल इंजिनियर तुम्हाला पाहाव्या लागतात, बघावं लागतात. मग टर्बाईन असेल, जनरेटर असेल, स्विच यार्ड असेल, या सगळ्या गोष्टींचं बेसिक अंडरस्टँडिंग तुमचं असणं आवश्यक आहे. म्हणजे बाकी सगळे एक्सपर्ट तुमच्या सोबत असतील पण त्या गोष्टींचं बेसिक जर माहित नसेल तर मग उपयोग होणार नाही. त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही कुठल्याही वर्षात असा तुम्ही इंजिनिअरिंग मध्ये कुठले विषय शिकणार आहात त्या विषयांची नावं तरी तुम्हाला माहित पाहिजे आणि ऍट अ ब्रॉड लेवल की ह्या विषयात कशासाठी शिकतोय हा तरी प्रश्न आपण विचारला पाहिजे. आता पूर्वी ह्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी म्हणजे मला तरी मी पहिली गोष्ट मीच चूक केली की मी हा प्रश्न कोणाला विचारला नाही की मी प्रिस्ट्रेस कॉन्क्रीट हा विषय का शिकतोय किंवा स्टील स्ट्रक्चर हा विषय का शिकतोय. पण आता तुम्हाला ती संधी आहे, असे प्रश्न तुम्ही विचारा आणि गुगल इज अ बेस्ट गाईड असं मला वाटतं. त्यामुळे पहिल्यांदा आपण आपले विषय समजून घ्या, दुसरी गोष्ट सिलेबस समजून घ्या आणि त्यानंतर आपण आपले प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर म्हणजे मी हे अभ्यासक्रम मार्कांच्या दृष्टीने बघतोय. आयुष्यामध्ये केवळ मार्कांच्या दृष्टीनेच बघून आपल्याला यश मिळतं असं नाही, पण ऍज अ प्रोफेशनल, ऍज अ अकॅडमिक लाईफ मार्क्स मॅटर्स म्हणून मी तुम्हाला हे सांगतोय. आपल्याला जर सिलेबस समजला असेल आणि पूर्वी ह्या सिलेबसच्या अनुषंगाने परीक्षेला विचारलेले प्रश्न जर समजले असतील तर तुम्हाला दोन गोष्टी ह्या सगळ्या सिलेबसचं बायफर्गेशन हे 2 पार्ट मध्ये करता येऊ शकेल. फर्स्ट इज अ इम्पॉर्टंट पार्ट अँड सेकंड इज अ अर्जंट पार्ट. म्हणजे आपल्याला आपल्या सिलेबसचं बायफर्गेशन हे अशा पद्धतीने करायचं आहे की त्यातून आपल्याला इम्पॉर्टंट टॉपिक आयडेंटिफाय करायचे आणि अर्जंट टॉपिक आयडेंटिफाय करायचे. आता इम्पॉर्टंट म्हणजे काय? दोज टॉपिक विच आर इम्पॉर्टंट फ्रॉम एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू. म्हणजे परीक्षेला विचारला जाणारा जे भाग आहे आपल्या सिलेबसचा तो आहे इम्पॉर्टंट पार्ट. सेकंड पार्ट कुठला? अर्जंट. अर्जंट म्हणजे माझ्या दृष्टीने अंडरस्टँडिंगच्या दृष्टीने महत्वाचे असलेला भाग. म्हणजे आयुष्यात देखील हे गोष्टी तुम्ही जर लक्षात घेतल्या की बाकीचे जे मला जज करणार आहे ते आहे इम्पॉर्टंट पॉइंट्स आणि मी स्वतःला जर मला इलेव्हेट करायचं असेल, मला नॉलेज मिळवायचं असेल तर जे समजून घेतलं पाहिजे ते आहे अर्जंट. ह्या जर तुम्ही 2 गोष्टी समजल्या तर आपला सगळा सिलेबस हा 4 क्वाड्रंट मध्ये आपल्याला डिव्हाइड करायचा आहे. फर्स्ट क्वाड्रंट इज इम्पॉर्टंट अँड अर्जंट. आता याचा अर्थ कसा की परीक्षेला देखील महत्वाचा आहे आणि तुमचं ज्ञान वाढवण्यासाठी देखील हा भाग महत्वाचा आहे. सेकंड भाग कोणता? इम्पॉर्टंट बट नॉट अर्जंट. म्हणजे परीक्षेला हा भाग येणार आहे पण आत्ताच त्याचा अभ्यास करायची आवश्यकता नाही कारण त्याचं लिंकेज इतर टॉपिक मध्ये नाहीये. तिसरा क्वाड्रंट कुठला? नॉट इम्पॉर्टंट बट अर्जंट. म्हणजे हा परीक्षेला विचारला जाणार नाही पण कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंगसाठी हा अत्यंत महत्वाचा आहे आणि हा जर तुम्ही भाग शिकला नाही तर तुम्हाला पुढचं समजणार नाही. त्यामुळे हा असा तिसरा क्वाड्रंट आणि आपल्याला सगळ्यात समाधान आणि सुख देणारा भाग म्हणजे नायदर इम्पॉर्टंट नॉट अर्जंट. आणि हा भाग जर आपण संवेदनशीलपणे ओळखू शकलो की कुठला भाग आपल्याला आयुष्यभर कामात येणार नाही आणि परीक्षेला येणार नाही आणि आयुष्यभरच्या ज्ञानामध्ये त्याचा फारशी भर पडणार नाही किंवा भविष्यामध्ये जेव्हा कधी हा विषय माझ्या डोळ्यासमोर येईल तेव्हा मी टेक्नॉलॉजीचा वापर करून ह्या विषयावर अभ्यास करेन आणि जो काही अडचण आहे त्याच्यावर मात करेन अशी जर ऍटिट्यूड ठेवली आणि अशा पद्धतीने आपण आपला सिलेबस बायफरेट केला आणि त्याच्यानुसार जर अभ्यासाची स्ट्रॅटेजी आपण डिव्हाइस केली तर निश्चित मला वाटतं तुम्हाला त्यातून यश मिळेल.
आता हे जर 4 क्वाड्रंट आपल्याकडे तयार असतील, म्हणजे कुठलाही टॉपिक जर घेतला तर ह्या 4 पैकी कुठल्या तरी क्वाड्रंट मध्ये त्याला आपण टाकायचा. तो टाकल्यानंतर आपल्याकडे 4 भाग तयार होतील, अभ्यासाचे 4 टॉपिक तयार होतील. फर्स्ट इज अ इम्पॉर्टंट अँड अर्जंट. तर माझं तुम्हाला रिक्वेस्ट अशी राहील की तुम्ही जेवढा वेळ अभ्यास करता, आता परत हा प्रश्न असा आहे की किती वेळ अभ्यास केल्यानंतर किती यश मिळतं. तर परत हे रिलेटिव्ह आहे, हे दिस इज अ इम्पिरिकल थिंग. असं मी म्हणणार नाही की 2 तास अभ्यास केले की 40 मार्क मिळतात, 6 तास अभ्यास केले की 80 मिळतात आणि 10 तास अभ्यास केले की 100 मार्क मिळतात. दिस इज अ कम्प्लिटली इम्पिरिकल. याच्यामध्ये खूप सारे इट इज अ डायनॅमिक. खूप एका व्यक्तीला एखाद्या दिवशी 8 तास अभ्यासामध्ये जास्त आउटपुट मिळेल, मात्र दुसऱ्या दिवशी त्याचा मूड नसेल तर तेवढाच वेळ अभ्यास करून काहीच आउटपुट मिळणार नाही. त्यामुळे आपल्याला आपली ऍटिट्यूड पॉझिटिव्ह ठेवून आपल्याला कमी वेळामध्ये जास्तीत जास्त कसं लर्न करता येईल आणि त्या लर्निंग मध्ये आपण कुठल्या विषयावर किती वेळ द्यायचा हे मी इथे सांगतोय. तर तुम्ही साधारणपणे 4 तास जर अभ्यास करत असाल तर कमीत कमी 2 तास हे इम्पॉर्टंट आणि अर्जंट ह्या टॉपिक वरती तुम्ही अभ्यास करावा अशी माझी विनंती राहील. त्यानंतर 20% वेळ हा इम्पॉर्टंट बट नॉट अर्जंट, अभ्यासाच्या दृष्टीने हा महत्वाचा नाहीये पण परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचा, याला 20% वेळ दिला पाहिजे. आणखी 20% वेळ हा नॉट इम्पॉर्टंट बट अर्जंट, हा तर अत्यंत महत्व, याला तर वेळ आपण दिलाच पाहिजे, 20% वेळ याला दिला पाहिजे. आणि शेवटचा जो क्वाड्रंट आहे त्याला वेळ दिला नाही तरी चालेल, पण तुम्हाला जर असं वाटतं की तुम्हाला यू वॉन्ट टू बी अ गुड इंजिनियर, व्हेरी वेल क्वालिफाईड इंजिनियर, एक 10% वेळ याला द्यायला अजिबात हरकत नाहीये. आणि जर तुम्ही 50% वेळ जर पहिल्या इम्पॉर्टंट आणि अर्जंट मध्ये तुम्ही दिला असाल तर तुम्हाला, मला असं वाटतं की हा उरलेला टॉपिक पण कव्हर करणं तेवढं अवघड राहणार नाही. एक महत्वाचं जे आहे, इट इज नॉट नेसेसरी अँड पॉसिबल ऑल्सो टू कमांड होल सिलेबस. म्हणजे आपल्याला काय संपूर्ण सिलेबसवर आता कमांड मिळवायची नाही आणि ते शक्य पण नाही, कारण हा सिलेबस दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. आपण जरी आपला सिलेबस कन्साइज केला असेल तरी जगामध्ये आपल्याला माहित आहे कितीतरी जनरल पब्लिकेशन असतात, रिसर्च पेपर असतात, रोज एका विषयामध्ये 100, 150, 1000 पेपर नवीन येत असतात, म्हणजे तो विषय अद्ययावत होत असतो. मात्र आपण हा आपल्या सिलेबसला धरून राहिल्यामुळे आपल्याला असं वाटतं की मला एवढंच अभ्यास करायचा आहे. मग आपलं उद्दिष्ट काय असलं पाहिजे की भविष्याच्या दृष्टीने मला जे करिअरच्या दृष्टीने महत्वाचं आहे तो टॉपिक मी अभ्यास करतो आणि उरलेला जो टॉपिक आहे जसं मला गरज पडेल तसं मी शिकत जाईल. म्हणून लर्निंग इज अ प्रोसेस. म्हणून मी पहिल्या स्लाइड मध्ये सांगितलं की आय नो एव्हरीथिंग पासून आय नो नथिंग कडे आपल्याला प्रवास करायचा आहे. आणि हा प्रवास करत असताना जे जे मला माहित नाही ते मला शिकायचं आहे, अशी आपण आपली ऍटिट्यूड ठेवली पाहिजे. आता प्लॅनिंग बद्दल मी अगदी थोडक्यात सांगणार आहे. आणि प्लॅनिंग बद्दल सांगत असताना बेसिकली माझ्या स्टुडंट लाईफ मधल्या ज्या प्लॅनिंगचे जे कंपोनंट आहे त्याच्याबद्दल मी सांगणार आहे. आता आपण जर आपला 24 तासाचा वेळ घेतला आपल्या आयुष्यामधला, अकॅडमिक लाईफ मधला, तर मला असं वाटतं की याच्यामधला काही वेळ हा आपला कॉलेज लाईफ मध्ये जात असतो. म्हणजे कॉलेजमध्ये लेक्चर अटेंड करणे, इतर ऍक्टिव्हिटी करणे, ह्या गोष्टीसाठी आपला एक कंपोनंट, वन ऑफ द कंपोनंट इज रिक्वायर्ड. आपल्या आयुष्यातील काही भाग हा आपला अभ्यासामध्ये जात असतो. त्यानंतर आपल्या आयुष्यामधला काही भाग डेफिनेटली स्लीपिंग आणि आपल्या ज्या शरीराच्या गरजा आहेत त्या भागवण्यासाठी आपल्याला आपल्या आयुष्याचा काही भाग द्यावा लागतो. हा एका दिवसाचा चार्ट आहे असं आपण समजूयात. त्यानंतर आपल्या सोशल ऍक्टिव्हिटी असतात, सामाजिक जबाबदारी असतात, कौटुंबिक जबाबदारी असतात, त्यासाठी आपल्याला काही भाग आपल्या आयुष्यात जातो. आणि वन ऑफ द पाय इन दिस चार्ट इज फ्रस्ट्रेशन अँड डिप्रेशन. मात्र म्हणजे मला एवढंच तुम्हाला सांगायचं आहे की फ्रस्ट्रेशन अँड डिप्रेशन इज अ इंटिग्रल पार्ट ऑफ लाईफ. डोंट वरी, बट ट्राय टू कम आउट ऑफ दॅट. म्हणजे थोडक्यात सांगायचं एवढंच आहे की तुम्हाला जर फ्रस्ट्रेशन आणि डिप्रेशन थोडं थोडं येत असेल तर इट इज अ गुड थिंग. कारण ह्या पिरियडमध्ये जर तुम्हाला फ्रस्ट्रेशन येत नसेल तर तुम्ही भविष्याकडे संवेदनशील किंवा सिरियस नजरेने पाहत नाही असं त्याचा अर्थ आहे असं मला वाटतं. त्यामुळे फ्रस्ट्रेशन येणं हे स्वाभाविक आहे, मनुष्य धर्म आहे. मात्र त्या फ्रस्ट्रेशन मधून बाहेर येणं हा मानव धर्म आहे. आणि त्या मानव धर्माचा जर आपण अवलंब केला तर निश्चितपणे आपल्याला जी आता क्रायसिस सिच्युएशन आपल्या समोर आहे त्यातून आपल्याला मार्ग काढता येईल. आणि ह्या फ्रस्ट्रेशनच्या भागातून बाहेर येण्यासाठी मी तुम्हाला स्मार्ट डिसिजन आता काय घ्यायला पाहिजे, कशा पद्धतीने आपण कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे. कारण प्रत्येक ठिकाणी आपल्याला छोट्या छोट्या गोष्टीतून आपल्याला आनंद मिळत गेला, त्यातून यश मिळत गेलं तर आपल्याला त्यातून नवीन गोष्ट करण्याची प्रेरणा मिळत जाणार आहे. तुम्ही जेनेटिक अल्गोरिदम हा विषय ऐकला नसेल तर जस्ट गुगल करा. IIT कानपूरला मी जेव्हा होतो तेव्हा प्रोफेसर देब हे जेनेटिक अल्गोरिदम आम्हाला शिकवायचे. आणि त्यांनी हे शिकवत असताना आयुष्यातला एक महत्वाचा धडा मला शिकवला. आणि त्या कन्सेप्टचं नाव आहे नो फ्री लंच. म्हणजे ऑप्टिमायझेशन आपण करत असताना कुठलीही गोष्ट फुकट होत नसते, कुणीही तुम्हाला फुकट काही देणार नाही. हा प्रिन्सिपल त्यांनी समजून सांगत असताना त्यांनी उदाहरण दिलं की तुम्हाला कुणीही फुकट खाऊ घालणार नाही. आणि ते जर तुम्हाला कोणी फुकट खाऊ घालत असेल आज असं तुम्हाला वाटत असेल तर लक्षात ठेवा त्याची किंमत तुम्हाला आयुष्यात कधी ना कधी द्यायची आहे.
त्यामुळे तुम्हाला आयुष्यामध्ये काही जे काय मिळत असेल आणि तुम्हाला जर असं वाटत असेल हे मला फुकट मिळतंय, तर हे सगळं विसरून जा. प्रत्येक गोष्टीला प्राइस टॅग आहे. प्राइस टॅग हे फक्त रुपये टर्म मध्ये मोजतील असं नाही, तर त्याचे वेगवेगळे करन्सी आहेत, वेगवेगळ्या त्याच्यामध्ये आहेत, काही भावनात्मक प्राइस आहेत, वेगवेगळ्या गोष्टी आहेत. फक्त आयुष्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्हाला फुकट काही मिळणार नाही आणि फुकट मिळण्याची अपेक्षा पण आपण धरू नका. बी रेडी टू पे दी प्राइस अँड नेव्हर एक्सपेक्ट फ्री. फुकट मिळण्याची अपेक्षा आपण आयुष्यामध्ये धरू नये, एवढंच मला सांगायचं आहे. आता पुढचा जो टॉपिक आहे तो आहे रेफरन्स बुक बद्दल. आता रेफरन्स बुक पूर्वी कसं होते की हार्ड बुक मिळायचे, आता इंटरनेटवर एवढं प्रचंड लिटरेचर आपल्याकडे अवेलेबल आहे, पण तरी पण मला वाटतं की पुस्तकांचं महत्व असं जरी असलं तरी अजिबात कमी झालेलं नाहीये. आणि हे पुस्तक मी कुठल्या विषयासाठी कुठलं पुस्तक निवडायचं हे तुम्हाला सांगणार नाही, ते पुस्तक कसं निवडायचं हे तुम्हाला सांगणार आहे. आता तुम्ही कुठलाही एक विषय घेतला, जरी आपण समजा एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग हा विषय घेतला, तर एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग ह्या विषयाची बाजारामध्ये 1000 पुस्तकं असतील, 1000 ऑथरांची 1000 पुस्तकं असतील. तर ह्या 1000 पुस्तकामधलं एक पुस्तक कसं निवडायचं याच्यासाठी माझं एक तत्व आहे. आणि हे तत्व काय आहे की तुम्ही लायब्ररीमध्ये गेलात किंवा एका पुस्तकाच्या मार्केटमध्ये गेलात, तर काय करायचं, रॅन्डमली एक पान उघडायचं त्या पुस्तकाचा आणि रॅन्डमली एखादा पॅराग्राफ वाचायला सुरुवात करायची. आणि ह्या पॅराग्राफ वाचून जर तुम्हाला थोडंफार समजत असेल, म्हणजे भाषा समजत असेल, त्याच्यामधल्या ड्रॉइंग तुम्हाला योग्य वाटत असतील, त्याची रचना चांगली वाटत असेल, वाचायला चांगलं इंटरेस्टिंग वाटत असेल आणि कुठेतरी ते तुमच्या लाईफमध्ये कोरिलेट होत असेल किंवा तुमच्या अंडरस्टँडिंग सोबत त्याचं रिलेशन लागत असेल, तर आय थिंक दॅट बुक इज व्हेरी गुड. आणि जनरली जी अशी पुस्तकं असतात ती जाडजूड असतात. आता इंजिनिअरिंग मध्ये आपलं प्रिन्सिपल आहे की गिव्ह लेस इनपुट, एक्सपेक्ट मोर आउटपुट. आपण अत्यंत पातळ जाडी असलेलं पुस्तक हे आपल्या आयुष्यामध्ये आपण त्याचं ध्येय ठेवतो की हे पुस्तक मी वाचतो. मात्र जे रेफरन्स बुक आपण ज्याला म्हणतो त्याच्यामध्ये सगळे कन्सेप्ट आपल्याला व्यवस्थित समजावून सांगितलेले असतात. आणि दुर्दैवाने आपण काय करतो की रेफरन्स बुक न वाचता आपण टेक्स्ट बुक वाचतो. टेक्स्ट बुकचा तोटा असा आहे की टेक्स्ट बुक मध्ये महत्वाच्या स्टेप तेवढ्या दिलेल्या असतात, पण ह्या स्टेप कशामुळे अराईव्ह झाला, हा शोध कशामुळे लागला, याचं जे बॅकग्राऊंड आणि कॉन्टेक्स्ट असतो तो मिसिंग असतो. आणि हा मिसिंग असल्यामुळे शेवटी आपल्या लक्षामध्ये फॉर्म्युला राहतो पण त्याचा कॉन्टेक्स्ट राहत नाही. आणि जेव्हा तुम्हाला विजडम आणि नॉलेज वापरण्याची वेळ येते तेव्हा तुम्हाला फॉर्म्युला वापरून उपयोग नसतो. हा फॉर्म्युला कुठल्या परिस्थितीमध्ये वापरायचा आहे, कसल्या कॉन्टेक्स्ट मध्ये वापरायचा हे जर माहित असेल तर त्याचं आपल्याला चांगले रिझल्ट मिळतात. त्यामुळे माझं तुम्हाला रिक्वेस्ट असे राहील की कुठल्याही पुस्तक निवडताना त्याच्या थिकनेसवर न जाता त्याच्या अंडरस्टँडिंग एबिलिटीवर आपण त्याचं निवड केली पाहिजे. दुसरी माझी तुम्हाला टीप अशी राहील की इट इज बेटर टू सॉल्व ऑर रीड अ सिंगल बुक ट्वाइस दॅन रीडिंग 2 बुक्स ॲट वन्स. म्हणजे कुठल्याही विषयावरची 2 स्वतंत्र पुस्तकं वाचण्यापेक्षा, त्यातून अभ्यास करण्यापेक्षा एकच पुस्तक जर तुम्ही 2दा वाचलं तर दॅट विल बी बेटर, असं माझं सजेशन आहे. पुढची गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही पुस्तक अभ्यास करायला किंवा वाचायला हातामध्ये घ्याल तेव्हा न विसरता तुमच्या हातामध्ये पेन किंवा पेन्सिल घ्या. हे मी का सांगतो, कारण तुम्हाला जे काही समजलं किंवा जे काही समजलं नाही ते सगळं तुमच्या पुस्तकामध्ये अंडरलाईन करा किंवा त्याच्यामध्ये लिहून काढा साईडने. आता याचे फायदे काय होतात, याचे बेसिकली 2 गोष्टी आहेत, 2 फायदे आहेत. पहिला अत्यंत छोटासा फायदा, पण महत्वाचा फायदा, आपला सायकोलॉजिकल बेनिफिट ज्याला म्हणता येईल, तो म्हणजे की बऱ्याचदा असं होतं की आपण अभ्यास करतो, आपण पुस्तक वाचून संपवतो किंवा एखादा चॅप्टर वाचून संपवतो, पण चॅप्टर वाचून संपवल्यानंतर आपल्याला जर विचारलं आपण काय वाचलं तर आपल्याला सांगताच येत नाही आपण काय वाचलं, ते आपण विसरून जातो. त्यामुळे जेव्हा तुम्ही अशा नोट्स तुमच्या पुस्तकावरती काढत असता, पेन्सिलने पेनाने लिहित असता, तेव्हा तुम्हाला एक जेव्हा तुम्ही परत पुस्तक उघडता तेव्हा तुम्हाला असं किमान एवढं, तुम्ही काय कन्सेप्ट आहे ते जरी विसरून गेला तरी तुम्हाला एवढा कॉन्फिडन्स मिळतो की हे मी कधीतरी वाचलेलं आहे. त्यामुळे हा कॉन्फिडन्स, सायकोलॉजिकल कॉन्फिडन्स मिळवण्यासाठी याचा उपयोग होतो, नंबर 1. आणि नंबर 2, माझा अनुभव असा आहे की जेव्हा तुम्ही एखादी परीक्षा द्यायला जाता तेव्हा तुम्ही जे पुस्तकावरती कडेला लिहितात, शॉर्ट फॉर्म लिहितात, एखादी आकृती काढतात, फिगर काढतात, एखादा शॉर्ट फॉर्म बनवतात किंवा एखादा अल्गोरिदम त्याच्यामध्ये लिहितात, हा अल्गोरिदम आपल्या डोळ्यासमोर येतो. आणि तिथं जीप अँड अनजीप प्रोसिजर, म्हणजे आपण पुस्तक वाचताना जे मोठा पॅराग्राफ आहे तो छोटा करून मनामध्ये ठेवतो आणि जेव्हा परीक्षेमध्ये जातो तेव्हा हा छोटा जरी आपल्यासमोर आकृती आली तर आपण त्याच्यावरती पॅराग्राफ लिहू शकतो किंवा संपूर्ण कन्सेप्ट आपण उलगडू शकतो. तर ही आपली माइंड पॉवर आहे आणि ही माइंड पॉवर जर आपल्याला वापरायची असेल तर आपण आपल्या लिहिण्याची सवय वाढवली पाहिजे. आयडियली तर आपण नोट्सच काढला पाहिजे, पण नोट जरी ज्यांना काढणं शक्य नाही त्यांनी प्रत्येक पुस्तकावरती, मग इव्हन माझं तर म्हणणं असं, कादंबरी जरी वाचत असो, एखादं लिटरेचर बुक जरी वाचत असो, तरी हे तुम्ही अवलंब करायला हरकत नाही. आणि याच्यामध्ये कसं आहे की जे तुम्हाला समजलं तेच लिहायला पाहिजे असं नाही, तर जे समजलं नाही ते सुद्धा तुम्ही अंडरलाईन केलं पाहिजे, कारण जे समजलं नाही ते सुद्धा तुम्हाला कोणाला तरी विचारायला पाहिजे किंवा गुगलवर जाऊन त्याच्यावरती सर्च करायला पाहिजे.
आणि हे सगळं करताना एकच काळजी घेतली पाहिजे की स्वतःच्या पुस्तकावर लिहिलं पाहिजे, लायब्ररीच्या किंवा मित्राच्या पुस्तकावर लिहून त्याचा उपयोग नाही. कारण हे पुस्तक म्हणजे आत्तासाठी वाचायचं असं नाही, तर भविष्यासाठी देखील आपल्याला हे सगळं जतन करून ठेवायचं आहे. पुढच्या ज्या टिप्स आहेत त्या नोट्स वरती आहे, अत्यंत महत्वाचं आहे. आणि मला वाटतं की हे नॉट ओनली अकॅडमिक लाईफ पण तुमच्या करिअरच्या आयुष्यामध्ये देखील नोट्स हा अत्यंत महत्वाचा विषय आहे. नोट्स कशा, पहिली गोष्ट म्हणजे आयुष्यामध्ये एक प्रिन्सिपल तुम्ही अंगीकार करा त्याचा, की स्वतःच्या नोट्स वापरल्या पाहिजे. स्वतःच्या नोट्स मधून, नोट्स म्हणजे काय की मी जर एखाद्या विषयाचा अभ्यास करत असेल तर मला त्या विषयाचं काय समजलं आणि ते मी कशा पद्धतीने रिफ्लेक्ट करणार, ह्या माझ्या नोट्स आहेत. मात्र मी जे समजलं, जे कन्साइज करून ठेवलं, त्यातून तुम्हाला माझाच मिनिंग जाईल याची काही शाश्वती नाही. त्यामुळे स्वतःच्या नोट्स आपण तयार केल्या पाहिजे आणि आपण आपल्या क्लासमध्ये नोट्स घेण्याची सवय लावली पाहिजे. जनरली अकॅडमिक लाईफ बद्दल बोलायचं झालं तर आपण 3 स्टेजवरती आपल्या नोट्स तयार केल्या पाहिजे आयडियली. फर्स्ट व्हर्जन म्हणजे एखादा पुस्तक जर तुम्ही वाचत असाल, त्या पुस्तकामध्ये एखादा चॅप्टर जर असेल 100 पानाचा, 50 पानाचा, तर तो चॅप्टर आपल्याला कन्साइज करता आला पाहिजे 10 पानामध्ये किंवा 5 पानामध्ये. त्याचा सगळा जिस्ट काढून आपण ते कन्साइज केला पाहिजे. नंतर पुस्तक बाजूला ठेवायचं आणि हे 10 पानं आपण डोळ्यासमोर घ्यायचे आणि ह्या 10 पानातून सेकंड व्हर्जन नोट्स तयार करायचे 3 पानाच्या, की जे काय आपण लिहिले ना ते फक्त 2 किंवा 3 पानात बसलं पाहिजे. नो एक्स्ट्रा वर्ड, म्हणजे याच्यामध्ये फक्त बुलेट पॉईंट येतील, कुठले सेंटेन्स येणार नाही, कुठलेही मोठा टेबल येणार नाही, अत्यंत बुलेट पॉइंटेड फ्लो चार्ट अशा पद्धतीची हे नोट राहील. आणि थर्ड व्हर्जन, याच्यानंतर जी आपल्याला रिव्हिजन करायची आहे आणि व्हर्जन तयार करायचं आहे ते आहे फक्त हाफ पेज चॅप्टर किंवा मॅक्सिमम 2 पेज पर सब्जेक्ट, म्हणजे संपूर्ण विषय आपल्या 2 पानात बसला पाहिजे. आता हे महत्वाचं काय, याचं कारण असं आहे की जेव्हा तुम्ही, हे तुम्हाला 2 गोष्टीसाठी काम येईल, की जेव्हा तुम्ही इंजिनिअरिंगची परीक्षा देत असाल तेव्हा तुम्हाला संपूर्ण विषयाचा अभ्यास हा एका रात्रीतून करायचा असतो. आणि जेव्हा तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देता तेव्हा 30 ते 40 विषय, 20 विषयांचा अभ्यास हा एका रात्रीतून करायचा असतो. तुम्ही जर रेफरन्स बुक वाचत बसला किंवा रेफरन्स बुक मधल्या काय अंडरलाईन केलं हे जर बघत बसला तर तुम्हाला पानं उचकटून ते वाचायला सुद्धा वेळ मिळणार नाही. तुमच्या हातात जर अशा रेडीमेड एका विषयाच्या मॅक्सिमम 4 ते 5 पानाच्या नोट जर तयार असतील तर तुम्हाला तुमची रिव्हिजन करणं सोपं जाईल. आणि ही सगळी, जसं कम्प्युटरमध्ये आपण फाईल झिप करतो आणि अनझिप करतो तशा पद्धतीची ही सायकोलॉजिकल प्रोसेस आहे. आपल्या मनामध्ये हे सगळं व्हर्जन बिल्ड होत असतं. जेव्हा तुम्ही तुमचं थर्ड व्हर्जनची नोट वाचतात तेव्हा थर्ड व्हर्जन नोट मधून तुमचं माइंड तुम्हाला आपोआप सेकंड व्हर्जन नोट मध्ये नेतं, सेकंड व्हर्जन मधून फर्स्ट व्हर्जन मध्ये नेतं आणि फर्स्ट व्हर्जन मधून आपण पुस्तकात काय लिहिले ते सांगू शकतो. आणि हे सगळं आपल्या भाषेमध्ये आपण सांगू शकतो आणि हे सगळं सांगण्यासाठी आपल्याला पाठ करायची गरज राहत नाही. इट इज अ सायकोलॉजिकल, आपोआप आपल्या मनामध्ये असे विचार येत असतात आणि हे सगळं प्रश्नाचा उलगडा आपल्या मनामध्ये होत असतो. त्यामुळे ह्या पद्धतीने जर आपण नोट्स केला तर नोट्स पण तयार होतील, ज्याचा रिव्हिजनला आपल्याला फायदा होईल. आणि नंबर 2 इज आपल्या जे व्हर्जन आहे ते अत्यंत छोटे होत जातील. आता परीक्षेला जाण्यापूर्वी आपण काय करायला पाहिजे, तर परीक्षेला जाण्यापूर्वी सगळे पुस्तकं आपण आपले बंद करून ठेवायचे आणि फक्त एक 10 मिनिटं जरी तुमच्या फायनल नोटवरती नजर टाकली तर आय थिंक दॅट इज अ सफिशियंट. आणि तुम्हाला जर माझ्या नोट्स बघायच्या असतील, मी कशा पद्धतीने नोट्स काढल्या, तर माझ्या ह्या वेबसाईटवरती, ह्या लिंकवरती त्या अवेलेबल आहेत. आता पॉइंट्स टू नोट, आता ह्या सगळ्या नोट्स वगैरे सगळं मी तुम्हाला सांगितलंय, पण मला जे वाटतंय की तुम्हाला ह्या अत्यंत महत्वाची स्लाइड आहे की ह्या स्लाइडवरती मी तुम्हाला कुठले रिसोर्सेस अवेलेबल आहेत त्याच्याबद्दल सांगितलं. याच्याबद्दल काही उल्लेख मी केलेलेच आहे. तर भविष्य जे आहे ते ई लर्निंग कडे आहे. त्याच्यामध्ये युट्यूब आहे, एनपीटीएल आहे, कोर्सेरा, EDX, हार्वर्ड यासारखी अनेक माध्यमं तुमच्याकडे आता उपलब्ध आहे. त्याचा अवलंब तुम्ही करा. हा झाला तुमची याच्यामध्ये कॅपॅसिटी वाढवण्यासाठी. आता सेकंड जो पार्ट आहे की हा कॅपॅसिटी वापरून आपल्याला काय करायचं आहे, तर आपण ह्या सगळ्या जगामध्ये कुठल्या घडामोडी चालू आहेत हे देखील आपल्याला माहित पाहिजे. आणि तुम्ही जर गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये इंटरेस्टेड असाल तर तुम्हाला ह्या 2 रिसोर्स किंवा ह्या 3 रिसोर्स अत्यंत महत्वाचे आहे. एम्प्लॉयमेंट न्यूज नावाचा एक न्यूजपेपर असतो, तो न्यूजपेपर वाचा. केंद्र शासन जर कुठलीही पद क्लास 1, क्लास 2 पोस्ट भरत असेल केंद्र शासनामध्ये, तर इट इज मॅन्डेटरी टू पब्लिश द ऍडव्हर्टाइजमेंट ऑफ दॅट पोस्ट ऑन दिस न्यूज इन दिस न्यूजपेपर. म्हणजे ह्या न्यूजपेपरला ऍडव्हर्टाइजमेंट दिल्याशिवाय त्यांना पद भरती करता येत नाही. त्यामुळे हा न्यूजपेपर अत्यंत महत्वाचा आहे. हा न्यूजपेपर आतापासून वाचायला यासाठी सुरुवात करा की आपल्याला बऱ्याचदा हेच माहित नसतं की केंद्र शासनामध्ये कुठल्या कुठल्या इन्स्टिट्यूट आहेत. कित्येक रिप्युटेड रिसर्च इन्स्टिट्यूट आहेत. त्यानंतर नवरत्न कंपनीज आहे ज्याच्यामध्ये स्थापत्य अभियंत्यांना अभियंत्यांना चांगले पगार आणि चांगली अपॉर्च्युनिटी, करिअर अपॉर्च्युनिटी उपलब्ध असते. दुर्दैवाने आपल्याला माहित नाही. आणि आपलं एक सुदैव असं आहे की आपण महाराष्ट्रासारख्या डेव्हलपिंग आणि पुरोगामी राज्यात राहत असल्यामुळे
आपल्याला बाहेर काय चाललंय हे पाहण्याची तेवढी गरज पडली नाही. आजही आपण जर हे बघितले कामगार आणि मजुरांचे जर लोंढे बघितले तर आपल्या राज्यातून बाहेर जास्त लोक गेले, बाहेरून आपल्या राज्यात खूप कमी लोक आलेले आहेत. त्यामुळे आपण आपली मेंटॅलिटी कशी आहे की आपल्या राज्यात जेवढं तेवढंच बघतो. तर माझी तुम्हाला विनंती आहे की बी ग्लोबल, या सगळ्या जगामध्ये काय चाललंय ते जर आपल्याला माहित करून घ्यायचं असेल तर किमान देशात काय चाललंय हे माहित करून घ्यायचं असेल गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये, तर एम्प्लॉयमेंट न्यूज नावाचा न्यूजपेपर वाचला पाहिजे. त्याचसोबत ह्या युपीएससी आणि एमपीएससी हे काय हे थोडं मी पुढे सांगणार आहे. त्याच्या वेबसाईट देखील आपण रेग्युलर व्हिजिट केल्या पाहिजे. दर महिन्याला ह्या वेबसाईट आपण बघितलंच पाहिजे की किमान आपल्याला समजलं पाहिजे की कुठल्या क्षेत्रामध्ये काय काय ऑपॉर्च्युनिटी आहेत, कुठल्या इन्स्टिट्यूट आहेत. आता बऱ्याचदा हे माझे अनुभव सांगतो की मला परीक्षा देण्यापूर्वी आपल्याला फ्रस्ट्रेशन येतं. मी जसं मगाशी म्हणालो, फ्रस्ट्रेशन अँड डिप्रेशन इज अ इंटिग्रल पार्ट ऑफ लाईफ. आणि परीक्षेपूर्वी जर तुम्हाला फ्रस्ट्रेशन येत असेल तर तुम्ही काय केलं पाहिजे, तर पहिली गोष्ट एक मनाला समाधान असं करून दिलं पाहिजे की डोंट वरी, इट इज नॅचरल. फ्रस्ट्रेशन आलं म्हणजे नॅचरल आहे असं आपण समजून स्वतःची घातली पाहिजे. आणि सेकंड गोष्ट जी महत्वाची आहे की जेव्हा तुम्हाला असं प्रेशराईज झाल्यासारखं वाटेल, फ्रस्ट्रेशन येण्यासारखं वाटेल, परिस्थिती निर्माण होईल, तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा, अ पीस ऑफ कोल दॅट परफॉर्म वेल अंडर टेम्परेचर अँड प्रेशर इज नोन ॲज डायमंड. म्हणजे हिरा अशाच गोष्टीला म्हणतात की जी गोष्ट प्रेशर आणि टेम्परेचर सहन करू शकते, उच्च तापमान आणि दबावाला जी बळी पडणार नाही, अशा गोष्टींमधूनच हिरा घडत असतो. त्यामुळे आयुष्यामध्ये तुम्हाला जर डायमंड व्हायचं असेल, हिरा व्हायचा असेल, तर प्रेशर आणि टेम्परेचर ह्या गोष्टींना तोंड देण्यास आपण शिकलं पाहिजे. असं होणार नाही की प्रेशर येणार नाही, देअर विल बी मच हायर प्रेशर, पण त्या प्रेशरला तोंड कसं द्यायचं हे आपण स्किल आपण शिकलं पाहिजे. आता ह्या पार्टमध्ये मी तुम्हाला अभ्यासाबद्दल थोड्या टिप्स सांगितल्यात. पुढच्या पार्टमध्ये आता मी करिअर बद्दल सांगणार आहे, जे प्रॅक्टिकल काय काय गोष्टी तुम्ही करू शकतात याच्याबद्दल मी थोडं बोलणार आहे. माझ्या दृष्टीने मी करिअरची मांडणी ह्या 5 गोष्टींमध्ये केलेली आहे. फर्स्ट इज अ सेल्फ एम्प्लॉयमेंट, आणि भविष्यामध्ये मला वाटतं याच्यावरती जास्त फोकस करण्याची आवश्यकता आहे. सेल्फ एम्प्लॉयमेंट, स्वतः काय गोष्ट करू शकतो आणि त्यातून रोजगार मी स्वतःही करेल, निर्माण करेल आणि इतरांना देखील रोजगार देऊ शकतो. सेकंड इज सॉफ्टवेअर अँड आयटी रिलेटेड जॉब्स. थर्ड इज अकॅडमिक अँड रिसर्च अँड डेव्हलपमेंट. फोर्थ इज मॅनेजमेंट. अँड लास्ट इज एम्प्लॉयमेंट इन कोर्स सिव्हिल इंजिनिअरिंग सेक्टर. आता सेल्फ एम्प्लॉयमेंट म्हणजे काय की स्टार्टअप आणि कन्सल्टन्सी. आता आपण इंजिनियर आहोत, सिव्हिल इंजिनियर आहोत, त्यामुळे आपल्याला 2 गोष्टी करता येऊ शकतात की आपल्याला पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही समाजामध्ये कुठल्या अडचणी हे ऑब्झर्व करायला शिकलं पाहिजे. की असं होत नाही की एखादं आंतरराष्ट्रीय स्तरावरचं जे तंत्रज्ञान आहे ते आपल्या शेतकऱ्यांच्या किंवा आपल्या ग्रामीण जनतेच्या मदतीला येतं. आपल्याला जे छोटे छोटे आपले शोध असतील, इनोव्हेशन असतील, त्या माध्यमातून आपल्याला आपल्या लोकांचे कष्ट हलके करता आले आणि त्या कष्टामधून जर आपल्याला एखादा बिझनेस डेव्हलप करता आला तर दॅट इज अ बेस्ट थिंग फॉर द आवर कंट्री. त्यामुळे आपल्याला आपल्या समाजातील अडचणी किंवा सगळे प्रॉब्लेम जर लक्षात घेऊन एखादं स्टार्टअप चालू करता आलं, आणि आता सगळं तुम्हाला खूप सारे ऑपॉर्च्युनिटी आहेत, जे गुगल करा, कुठले कुठले लोन तुम्हाला मिळू शकतात, कशा पद्धतीने फंडिंग तुम्हाला मिळेल. फक्त यासाठी आयडिया ही स्ट्रॉंग असणं आवश्यक आहे, त्यासाठी हार्डवर्क केला पाहिजे. असं नाही की तुम्ही स्टार्टअप मध्ये आता सुरू केलं आणि 2 वर्षात त्याचं लगेच मोठी कंपनी होईल. इट विल टेक टाइम, देर विल बी अप्स अँड डाऊन, पण हे जर तुम्ही शिकलात तर तुम्हाला चांगल्या गोष्टी करता येईल. नंबर 2 इज कन्सल्टन्सी. तुमच्याकडे पैशाचा प्रॉब्लेम असेल, आणखी कशाचा विषय असेल, तर यू कॅन बी अ गुड कन्सल्टंट. एखाद्या गावामध्ये एखाद्या कुणाला घर बांधायचं असेल, एखादं कमर्शियल कॉम्प्लेक्स बांधायचं असेल, त्याच्यामध्ये तुम्ही फायनान्शियल, टेक्निकल सगळ्या गोष्टीची कन्सल्टन्सी करू शकतात. बऱ्याचशा गव्हर्नमेंटला परवानग्या द्याव्या लागतात, बरेचसे पॉलिसीज आहेत त्या ऑब्झर्व कराव्या लागतात. या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही कन्सल्टंट म्हणून देखील काम करू शकता. मात्र ह्या सगळ्या सिव्हिल, मी आता एक परवाचा एक व्हिडिओ बघत होतो, त्याच्यामध्ये एक अत्यंत चांगला कन्सेप्ट म्हटला आहे. तुम्ही जे याच्यामध्ये IIT बॉम्बे मध्ये एक प्रोफेसर सोहनी म्हणून आहेत, त्यांनी हा कन्सेप्ट सांगितलाय. जस्ट गुगल करा, तुम्हाला युट्यूब मध्ये हा व्हिडिओ देखील उपलब्ध आहे. त्यांनी काय सांगितलंय की जर तुम्ही IIT मधील प्लेसमेंटचा डेटा बघितला तर त्याच्यामध्ये तुम्हाला असं दिसेल की प्लेसमेंट मध्ये जे पॅकेज मिळतं त्या पॅकेजमध्ये IT, फायनान्स किंवा कन्सल्टन्सी ह्या फील्डमध्ये जे लोक जातात त्यांना जास्तीत जास्त पॅकेज मिळतं. मात्र कोर सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये जे जातात किंवा कोर सेक्टर मध्ये जे लोक जातात त्यांना पॅकेज तेवढे मिळत नाही. म्हणजे तुम्ही IT, फायनान्स मध्ये जर गेला तर तुमचं पॅकेज हे 30 लाख 40 लाख या पद्धतीचं असतं. कोर सेक्टर मध्ये गेला तर 10 लाख 12 लाख किंवा 8 लाख अशा पद्धतीचं पॅकेज असतं. एवढा फरक असतो. मग असं असताना आपण कोर सेक्टर मध्ये का जायचं, तर त्यांनी असं सांगितलं की भविष्यामध्ये जे बाकी नॉन कोर सेक्टर जे आहेत त्याच्यामध्ये ग्रोथ अपॉर्च्युनिटी ह्या लिमिटेड असतात. म्हणजे भविष्यामध्ये तुमचं पॅकेज आहे हे स्टॅग्नेशन होण्याचे चान्सेस फार असतात. मात्र कोर मध्ये तुमचा फायदा असा असतो
की तुम्ही जर स्वतःला डेव्हलप केलं तर युअर अपॉर्च्युनिटी विल बी इन्फिनिटी. म्हणजे तुम्हाला काहीही याच्यामधून साध्य करता येऊ शकतं, फक्त त्याच्यामध्ये तुम्हाला टाइम आणि तुमचं नॉलेज हे त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करावं लागेल. त्यामुळे स्टार्टअप आणि कन्सल्टन्सी हे अत्यंत चांगले करिअर ऑप्शन तुमच्या समोर उपलब्ध आहेत. सेकंड ऑप्शन इज करिअर इन सॉफ्टवेअर ऑर IT रिलेटेड फर्म. आता सॉफ्टवेअर म्हटले की आपल्याला असं वाटतं की फक्त कम्प्युटर इंजिनियर त्याला लागतील किंवा IT इंजिनियर लागतील, असं अजिबात नाहीये. आपण सिव्हिल इंजिनिअरिंग हा आपला जर संपूर्ण GDP किंवा आपण कुठलंही एखादं कुटुंब जर बघितलं तर त्याच्या एक सामान्य कुटुंब आपण डोळ्यासमोर आणू. देश बाजूला ठेवू 2 मिनिटं. सामान्य कुटुंबाच्या आयुष्यामधला सगळ्यात मोठा खर्चाचा कंपोनंट जर बघितला तर तो असतो त्याच्या घर बांधणीचा खर्च. सगळ्यात मोठा असतो. आणि हा सगळा खर्चाशी निगडीत असलेला व्यवसाय म्हणजे आपला स्थापत्य अभियंता हा त्या क्षेत्रामध्ये काम करत असतो. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या की केवळ असं होत नाही की सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये जर तुम्ही पदवी मिळवली असेल तर तुम्ही कम्प्युटरमध्ये काम करू शकत नाही. सिव्हिल इंजिनिअरिंग संबंधित ज्या कम्प्युटर ऍक्टिव्हिटीज आहेत त्याच्यामध्ये तुम्ही ऍज अ सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणजे आपलं स्ट्रक्चरल डिझाईन असेल, क्वालिटी मॅनेजमेंट असेल, आता ड्रोन टेक्नॉलॉजी आलेल्या आहेत, क्लाउड कम्प्युटिंग आहे, ह्या सगळ्याचा वापर तुम्ही स्थापत्य इंजिनिअरिंग मध्ये जर केला तर निश्चित त्याचा फायदा हा आपल्या एंड युजरला होतो. त्याच्यामध्ये इफिशियन्सी वाढते, ट्रान्सपरन्सी वाढते, कॉस्ट कमी होते, ह्या सगळे फायदे त्याच्यामध्ये आहेत. हे करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे तर आपण सॉफ्टवेअरचा देखील अभ्यास केला पाहिजे. आणि हे आता मी परत ते सांगणार की सगळ्या गोष्टी इज अवेलेबल ॲट युअर फिंगर टिप. तुमच्या बोटाच्या टोकावरती या सगळ्या गोष्टी अवेलेबल आहे. त्याच्यामध्ये ई गव्हर्नन्स आहे. शासन जे त्यांच्या स्कीम राबवतं त्या आता कम्प्युटराइज पद्धतीने राबवतं, त्यामध्ये आपल्याला काही योगदान देता येईल का हे बघता येईल. रिमोट सेन्सिंग आणि GIS हा अत्यंत महत्वाचा कंपोनंट आपल्याकडे आहे. लँड यूज प्लॅनिंग असेल किंवा डॅमचं कन्स्ट्रक्शन असेल किंवा प्रोजेक्ट मॉनिटरिंग असेल, ह्या सगळ्या गोष्टी आता रिमोट सेन्सिंग, GIS आणि ड्रोन या सगळ्या कंपार्टमेंटमध्ये येतात. त्यानंतर प्रोजेक्ट मॅनेजमेंट पॅकेजेस, मग याच्यामध्ये BIM सारखी पॅकेज आहेत किंवा आणखी इतर पॅकेज आहेत, ह्या सगळ्या पॅकेजचा समावेश याच्यामध्ये असतो. स्ट्रक्चरल डिझाईन अँड ड्रॉइंग पॅकेजेस, याच्यामध्ये स्टॅड प्रो आहे किंवा बाकी मिडास आहे, यासारखी सॉफ्टवेअर पॅकेज आपल्याला माहित पाहिजे. मग याच्यामध्ये कुठल्या प्रकारची कामं आपण करू शकतो. फर्स्ट इज ॲज अ डेव्हलपर, म्हणजे आपण एखादं पॅकेज डेव्हलप करण्यासाठी इनपुट देऊ शकतो किंवा ते पॅकेज वापरून आपलं एखादं डिझाईन करण्यासाठी आपण इनपुट देऊ शकतो. तर अशा प्रकारचे दोन्ही ऑप्शन आपल्याकडे अवेलेबल आहे, आपण ते एक्सप्लोर केले पाहिजे. थर्ड इज अकॅडमिक, अँड मला असं वाटतं की आता दिस इज द राईट टाइम टू इन्व्हेस्ट इन दिस सेक्टर. अकॅडमिक आणि रिसर्च डेव्हलपमेंट, आता तुम्ही जे BE करत असाल किंवा थर्ड इयरला असाल तर तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर MTech, PhD किंवा असे जर प्रोफेशन डोळ्यासमोर ठेवले तर निश्चित त्याच्यामध्ये तुमचं कॅलिबर वाढतं, तुमचं क्वालिफिकेशन वाढतं आणि आपल्याला एक आणखी वेळ मिळतो. कारण सध्या जी परिस्थिती आहे ती काय तेवढी फेवरेबल नाही आहे. आपल्याला जॉब्स आणि या सगळ्या गोष्टी अजून वेळ लागणार आहे सगळं स्टॅबिलाइज होण्यासाठी. त्यामुळे आपण जर एज्युकेशनमध्ये स्वतःला डेव्हलप केलं तर निश्चित त्याचा फायदा भविष्यात होईल. आणि त्याचबरोबर गव्हर्नमेंटच्या ज्या रिसर्च इन्स्टिट्यूट आहे, इस्रो आहे, बार्क आहे, DRDO आहे, आता ह्या सगळ्या इन्स्टिट्यूट कुठल्या इन्स्टिट्यूटमध्ये आपल्याला कुठल्या प्रकारचे जॉब आहेत हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर परत मी रिक्वेस्ट करेन की तुम्ही एम्प्लॉयमेंट न्यूज सारखा न्यूजपेपर वाचा, जस्ट गुगल करा आणि तुम्हाला यातून माहिती मिळेल. पुढचा करिअरचा ऑप्शन आहे मॅनेजमेंट. आता मॅनेजमेंटमध्ये 2 प्रकारचं मॅनेजमेंट आहे. एक आहे रुटीन मॅनेजमेंट, म्हणजे MBA ची डिग्री आपण परंपरागत पद्धतीने घेतो, दॅट इज अ मॅनेजमेंट. आणि सेकंड इज द इंजिनिअरिंग मॅनेजमेंट. मग रेग्युलर मॅनेजमेंटमध्ये कुठलं आहे, ऑपरेशन आहे, फायनान्स आहे, ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट आहे, मार्केटिंग आहे, हे सगळे मॅनेजमेंटचे प्रकार येतात. आता इंजिनिअरिंग मॅनेजमेंट म्हणजे काय की निकमार सारखे एखादे इन्स्टिट्यूट जे कोर्स आपले लॉन्च करते किंवा डेव्हलप आपल्या कोर्सेस उपलब्ध आहेत त्याच्यामध्ये इंजिनिअरिंग मॅनेजमेंटचा समावेश होतो. निकमार म्हणजे काय तर ते तुम्ही सगळं गुगल करा, तुम्हाला गुगलवरून याची माहिती तुम्हाला मिळेल. इट इज वन ऑफ द बेस्ट इन्स्टिट्यूट. जर तुम्हाला मॅनेजमेंटचे स्किल इंजिनिअरिंग सेक्टरमध्ये कसे वापरायचे हे समजून घ्या आणि पर्टिक्युलरली सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये तर तुम्ही निकमारचा एखादा कोर्स करू शकता. आता हा सगळ्यात शेवटचा जो आहे दॅट इज अ कोर सेक्टर. आणि ह्या कोर सेक्टरमध्ये इंजिनिअरिंग ॲज अ इंजिनियर ग्रॅज्युएट तुम्हाला कुठल्या संधी उपलब्ध आहे याच्याबद्दल मी सांगणार आहे. आणि या संधीचं वर्गीकरण मी 3 पद्धतीत करणार आहे. फर्स्ट इज द प्रायव्हेट सेक्टर. जर तुम्हाला जॉबच करायचा असेल तर तुम्हाला प्रायव्हेट सेक्टरमध्ये ऑपॉर्च्युनिटी आहेत, पब्लिक सेक्टरमध्ये आहे आणि गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये आहे. प्रायव्हेट सेक्टर म्हणजे काय की जी कंपनी प्रायव्हेट एखाद्या व्यक्तीने ओन केलेली आहे. फॉर एक्झाम्पल TCS असेल, रिलायन्स असेल, ह्या सगळ्या प्रायव्हेट कंपन्या आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही जॉब करू शकता. पब्लिक सेक्टर म्हणजे कसं की गव्हर्नमेंटच्या ज्या अंडरटेकिंग आहेत त्याच्यामध्ये BHEL आहे, NTPC आहे, या सगळ्या ज्या गव्हर्नमेंट एंटिटीज आहेत त्याला पब्लिक सेक्टर आपण म्हणतो. आणि तिसरा आहे गव्हर्नमेंट सेक्टर. पब्लिक सेक्टर इज अ सँडविच बिटवीन प्रायव्हेट सेक्टर आणि गव्हर्नमेंट सेक्टर, म्हणजे दोन्हीकडचे बेनिफिट घेऊन पब्लिक सेक्टर हा डेव्हलप झालेला आहे. या पब्लिक सेक्टरचं काम हे अत्यंत प्रोफेशनल पद्धतीने चालतं आणि तिथे तुम्हाला ग्रोथ होण्यासाठी खूप चांगल्या संधी उपलब्ध आहेत. तुम्ही जर गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये
तुम्हाला जर जॉब करायचा असेल, ऍज अ गव्हर्नमेंट सर्वंट तुम्हाला काम करायचं असेल, तर तुमच्याकडे 2 ऑपॉर्च्युनिटी आहेत. फर्स्ट, ऍज अ नॉन इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट तुम्हाला काही जॉब करता येतील, आणि सेकंड, तुम्हाला इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट म्हणून काही काम करता येतील. आता हे कुठले कुठले काम तुम्ही करू शकता हे मी जस्ट तुम्हाला ग्लिम्स देतोय की प्रायव्हेट सेक्टरमध्ये काय काय आहे. प्रायव्हेट सेक्टरमध्ये ऍज अ सिव्हिल इंजिनियर आपल्याकडे आहे इन्फ्रास्ट्रक्चर. म्हणजे आपण जे रोड्स बघतो, बिल्डिंग बघतो, रस्ते बघतो, फ्लायओव्हर बघतो, ह्या सगळ्या गोष्टी इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये येतात. आणि ह्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये आपल्याला काम करण्याची संधी याच्यामध्ये आहे. सेकंड इज अ मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर. स्टील प्लांट असतील, आणखी कुठले प्लांट असतील, एखादा टर्बाईन तयार करण्याचा प्लांट असेल, तिथे देखील सिव्हिल इंजिनियर लागतात. थर्ड सेक्टर इन प्रायव्हेट सेक्टर इज बँकिंग अँड फायनान्स. आपला व्हॅल्युएशन म्हणून एक मोठा रोल ह्या बँकिंग आणि फायनान्स सेक्टरमध्ये असतो, आणि ते देखील करिअर आपल्यासाठी उपलब्ध असतं. आणि लास्ट इज कन्सल्टन्सी इन दिस प्रायव्हेट सेक्टर. हे सगळे ऑपॉर्च्युनिटी आपल्याकडे प्रायव्हेट सेक्टरमध्ये उपलब्ध आहेत. आता प्रायव्हेट सेक्टरमध्ये बघितलं तर बिकॉज ऑफ इकॉनॉमिक स्लो डाऊन आणि कोरोना ऍक्टिव्हिटी याच्यामध्ये ऑपॉर्च्युनिटी बऱ्यापैकी कमी झाल्यात. पण असं होणार नाही की ह्या ऑपॉर्च्युनिटी डिमिनिश होतील, संपणार कधीच नाही, त्याचं प्रमाण कमी होईल. पण भविष्यामध्ये जेव्हा इकॉनॉमिक ग्रोथ येईल आणि तेव्हा जर तुम्ही आता सगळं इन्व्हेस्ट करून स्वतःला वेल इक्विप केलं असेल, तर जेव्हा हा ग्राफ चढता होईल, म्हणजे सगळं जेव्हा इकॉनॉमी ही अगदी ग्रोथच्या मार्गावर असेल, तेव्हा तुम्हाला तुमचे स्किल कामाला येतील आणि त्यावेळी तुम्हाला चांगल्या ऑपॉर्च्युनिटी निश्चित मिळतील. त्यामुळे आता परत मी रिइटरेट करतो की दिस इज द राईट टाइम टू इन्व्हेस्ट ऑन युअर सेल्फ. सेकंड इज पब्लिक सेक्टर. आता पब्लिक सेक्टरमध्ये कुठले आहेत, त्याच्यामध्ये एनटीपीसी, इरकॉन, EIL. आता हे काय काय भानगड आहे हे सगळं गुगल करा आणि त्यातून, कारण तेवढा वेळ आपल्याला हे सगळं सांगण्यासाठी नाही. मी जस्ट काही कीवर्ड तुम्हाला सांगतोय. तर एनटीपीसी, नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन सारख्या मोठमोठ्या कंपन्या आहेत. इरकॉन म्हणजे इंडियन रेल्वे कन्स्ट्रक्शन कंपनी सारखी, जी कंपनी केवळ भारतातच नाही तर परदेशात देखील रेल्वे डेव्हलप करण्याचं काम करते. नंतर ऑइल सेक्टरमध्ये फार मोठ्या ऑपॉर्च्युनिटी आहेत. आता माहित नाही आता हे सगळं इलेक्ट्रिक व्हेकल आल्यानंतर ह्या सेक्टरचं काय होईल, पण ऍज ऑन टुडे या सेक्टरमध्ये देखील ऍज अ सिव्हिल इंजिनियर खूप मोठ्या ऑपॉर्च्युनिटी आहेत. नंतर पब्लिक सेक्टरमध्ये एअरपोर्ट अथॉरिटी, नॅशनल हायवे अथॉरिटी, नॅशनल हायड्रो पॉवर कॉर्पोरेशन यासारख्या मोठमोठ्या एंटिटीज आहेत, त्याच्यामध्ये देखील आपल्याला ऑपॉर्च्युनिटी आहेत. सेल, भेल, राईट यासारख्या देखील मोठमोठ्या पब्लिक सेक्टर एंटरप्राइजेस आहेत, जिथे आपण आपला जॉब करू शकतो. हा प्रेझेंटेशनचा आता शेवटच्या पार्टमध्ये आहात की ज्याच्यामध्ये आपण गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये जर तुम्हाला यायचं असेल आणि ते पण नॉन इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट म्हणून यायचं असेल, तर आपल्याला काय पॉसिबिलिटी आहे. तर फर्स्ट इज अ UPSC. म्हणजे आपल्याकडे माहिती आहे की आपली जी शासकीय रचना आहे ती त्रिस्तरीय आहे: केंद्र शासन, राज्य शासन आणि स्थानिक स्वराज्य संस्था. जर तुम्हाला केंद्र शासनाच्या एखाद्या सर्व्हिसमध्ये जर जॉब पाहिजे असेल, तर तुम्हाला UPSC ची एक्झाम दिली पाहिजे. आणि UPSC ची सिव्हिल सर्व्हिसेस जर परीक्षा तुम्ही दिल्या, तर त्या परीक्षेच्या माध्यमातून तुम्ही IAS, IPS, IFS अशी बऱ्याचशा केडर आहे ज्याच्यामध्ये तुम्ही काम करू शकता. आणि ह्या केंद्र शासनाच्या धर्तीवरच आपल्या राज्यामध्ये देखील सिव्हिल सर्व्हिसेस एक्झाम घेतली जाते, MPSC सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन. आणि हे एक्झाम जर तुम्ही दिले तर डेप्टी कलेक्टर, DYSP, STI आणि यासारख्या बऱ्याचशा केडरमध्ये तुम्ही ऍज अ नॉन इंजिनियर म्हणून प्रवेश करू शकता. म्हणजे जसं एक रेग्युलर ग्रॅज्युएट पर्सन जसा या सेवेमध्ये काम करू शकतो, अशा पद्धतीने तुम्ही इथे काम करू शकता. मात्र मला तुम्हाला जी विनंती करायची आहे की ऍज अ सिव्हिल आपण आपल्या आयुष्यामध्ये 4 वर्ष दिलेले आहेत. जर तुम्ही MTech केलं असेल तर आणखी 2 वर्ष तुम्ही याच्यामध्ये इन्व्हेस्ट केलेले आहेत. आणि आपल्या देशाला देखील तुम्ही जे इंजिनिअरिंग केलं याच्यामध्ये गव्हर्नमेंटने देखील त्यांचा फार मोठा हातभार लावलेला आहे. आणि हा जर आपल्याला रिटर्न करायचा असेल आणि आपला जर इन्क्लिनेशन या क्षेत्रामध्ये असेल, तर तुम्ही गव्हर्नमेंट सेक्टर इन इंजिनिअरिंग सेक्टरमध्ये जर काम केलं तर निश्चित त्याचा फायदा होतो. आता जसं UPSC आणि MPSC हे 2 करिअर अव्हेन्यू आपल्याकडे आहेत, तसंच इंजिनिअरिंग सेक्टरमध्ये देखील हे 2 करिअर अव्हेन्यू आपल्याकडे उपलब्ध आहेत. सेंट्रल गव्हर्नमेंटची जी परीक्षा असते ती UPSC ची इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिस IES नावाची परीक्षा असते. ह्या परीक्षेमध्ये क्वालिफाय झाल्यानंतर सेंट्रल पब्लिक वर्क डिपार्टमेंट, रेल्वे, सेंट्रल वॉटर कमिशन, मिलिटरी इंजिनिअरिंग सर्व्हिस अशा बऱ्याचशा केडरमध्ये आपल्याला नोकरी करण्याची संधी मिळते. आणि याच धर्तीवरती जर तुम्ही स्टेट गव्हर्नमेंटमध्ये जर तुम्हाला काम करायची इच्छा असेल, तर महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन मार्फत महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिस एक्झामिनेशन ही परीक्षा घेतली जाते. आणि आपल्या राज्यामधले जे पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट आहे, वॉटर रिसोर्स डिपार्टमेंट आहे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि नव्याने जे डिपार्टमेंट झालं जलसंधारण डिपार्टमेंट, ह्या 4ही डिपार्टमेंटमध्ये तुम्हाला ऍज अ इंजिनियर म्हणून काम करण्याची संधी या विभागात देते. आता हे सगळं पाहिल्यानंतर तुमच्या मनात एक प्रश्न असा आला असेल की हे माहित नव्हतं तेव्हा बरं होतं, कारण अज्ञानात आपल्याला बरंचसं सुख मिळतं आणि अज्ञान असेल तर आपल्याला जेवढं माहिती आहे तेवढंच आपण पुढे जात असतो. पण एवढं सगळं कळल्यानंतर आम्ही कन्फ्युज झालो आणि मला हे समजेना की कुठल्या फील्डमध्ये मी जायला पाहिजे. आणि याच्यावर जर तुम्हाला उत्तर पाहिजे असेल की विच फील्ड आय शुड जॉईन, असा जर तुमच्या मनामध्ये आता आलेला प्रश्न असेल, तर त्याचं उत्तर मिळवायचं असेल
तर मला तुम्हाला फक्त एकच विनंती करायची की आता तुम्ही या क्षणी फक्त एक प्रश्न स्वतःला विचारा, किंवा हा प्रेझेंटेशन झाल्यानंतर तुम्ही एक अर्धा तास शांत बसा आणि ह्या गोष्टीवर विचार करा. व्हॉट यू वॉन्ट टू बी आफ्टर 10 इयर्स फ्रॉम नाऊ, की आजपासून 10 वर्षाने 2030 साली मी स्वतःला कुठे पाहू इच्छितो, कुठल्या पदावरती. आणि हे जे काय तुमचं याचं उत्तर असेल, हे तुमचं उत्तर म्हणजे तुमचं करिअर असेल. आणि ह्या उत्तराकडे जाण्यासाठी आतापर्यंत जेवढी आपण चर्चा केली त्याचे जर तुम्ही प्रिन्सिपल काही अंशी वापरले आणि काही स्वतः डेव्हलप केले तर निश्चित तुम्हाला त्या रोडकडे स्टेप बाय स्टेप आपल्या स्टेअर मेथड प्रमाणे जर आपण हे केलं, मार्गक्रमण केलं तर निश्चित त्यापर्यंत पोहोचू शकतो. हे सगळं करत असताना आपल्या कॅपॅबिलिटीज आणि लिमिटेशन आपण ओळखले पाहिजेत. जनरली काय होते की आपण जर ओव्हर कॉन्फिडंट पर्सन असू तर आपण आपल्या कॅपॅबिलिटीज ओव्हर एस्टिमेट करतो आणि लिमिटेशन अंडर एस्टिमेट करतो. आणि आपल्या मनामध्ये जर न्यूनगंड असेल एखाद्या गोष्टीचं तर आपण आपले लिमिटेशन ओव्हर एस्टिमेट करतो. त्यामुळे आपल्याला आपले कॅपॅबिलिटीज, लिमिटेशन हे आपल्याला स्वतःला ठरवणं अत्यंत अवघड. इट इज अ स्किल. त्यामुळे तुमचे मित्र, तुमचे पॅरेंट्स यांच्याशी चर्चा करून तुम्ही हे सगळं ठरवा की कशामध्ये मी स्ट्रॉंग आहे, कशामध्ये वीक आहे. आणि हे सगळं, कारण प्रत्येक आपलं जे सोसायटी आहे या सोसायटीमध्ये प्रत्येक प्रोफेशनसाठी काहीतरी कॅपॅबिलिटीज पाहिजे आणि काहीतरी लिमिटेशन देखील पाहिजे. मग असं कुठलं प्रोफेशन आहे की माझ्या कॅपॅबिलिटीला फिट बसतंय, आणि कारण तुम्ही अशा प्रोफेशन मध्ये गेलात तर तुम्ही मन लावून काम कराल आणि मन लावून काम केलं तर निश्चित त्या प्रोफेशनच्या टॉपमध्ये तुम्ही पोहोचाल. आणि हे सगळ्या प्रक्रियेतून गेल्यानंतर जे तुमचं उत्तर राहील ते तुमचं करिअर राहील असं मला वाटतं. आणि ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये एक प्रिन्सिपल डोक्यामध्ये पक्क ठेवा. रिमेंबर, गॉड हॅड क्रिएटेड व्हेरी हॉनरेबल प्लेस फॉर एव्हरीबडी. युअर जॉब इज टू जस्ट सर्च फॉर इट. अनफॉर्च्युनेटली मोस्ट पीपल डोंट अप्रोच इन राईट पाथ. म्हणजे एक गोष्ट मनामध्ये अशी बिंबवा स्वतःच्या की जगामध्ये देवाने माझ्यासाठी ह्या जगामध्ये कुठेतरी अत्यंत चांगली पद निर्माण केलेलं आहे. मला ते पदाकडे जाण्याचा रस्ता फक्त शोधायचा आहे. दुर्दैवाने आपल्याला हे पद आहे असं माहितच नसतं, त्यामुळे रस्ता शोधण्याचा प्रश्न येत नाही. पण आधी आपल्याला पद शोधला पाहिजे आणि त्या पदाकडे जाण्याचा रस्ता शोधला पाहिजे. आणि हा आता रस्ता कसा शोधायचा हे मी तुम्हाला ह्या पुढच्या स्लाइडमध्ये सांगणार, की ज्याचं स्लाइडचं टायटल आहे लाईन ऑफ साईट. आपण सर्विंग हा विषय शिकलेला आहोत आणि त्यामध्ये आपण हे टेक्निकल याची डेफिनेशन समजले की व्हॉट इज लाईन ऑफ साईट. लाईन ऑफ साईट म्हणजे तुम्ही एखाद्या ठिकाणी जर उभा असाल आणि तुम्ही जर समाजाकडे किंवा ह्या सगळ्या सिच्युएशनकडे, परिस्थितीकडे ज्या पद्धतीने बघाल आणि तुम्हाला जे काय तुमच्या नजरेतून दिसेल, म्हणजे मी सर्वे आणि आपली रियालिटी ह्या दोन्ही यांचं हे करून मर्ज करून तुम्हाला सांगतो की जसं तो आपण सर्वे करत असताना टोपोग्राफी बघतो, आपल्याला क्षितिजापर्यंत काय काय गोष्टी, भौगोलिक गोष्टी दिसतात हे आपण बघून त्यानुसार आपला नकाशा काढत असतो. त्या पद्धतीने आपण समाजाकडे आणि या सगळ्या इकॉनॉमीकडे जर बघितलं तर आपल्याला काय दिसेल, दॅट विल बी अवर लाईन ऑफ साईट. मग ह्या लाईन ऑफ साईट मध्ये काय होतं की ह्या लाईन ऑफ साईट मध्ये आपल्याला ए नावाचा कोणतरी व्यक्ती दिसतो की ज्या व्यक्तीला बघून आपल्याला असं वाटतं की मला ह्या ए व्यक्तीसारखं व्हायचं आहे, कारण ह्या ए व्यक्तीने आपल्या आयुष्यामध्ये खूप चांगले यश मिळवलं आहे. फॉर एक्झाम्पल, ए इज प्रवीण कोल्हे. तुम्हाला असं वाटतं की प्रवीण कोल्हेने त्यांच्या आयुष्यामध्ये खूप सारं यश मिळवलेलं आहे आणि मला त्याच्यासारखं व्हायचं आहे. आणि आपल्याला इनिशियल गेम तुमचा असं असतं की मला ह्या व्यक्तीसारखं व्हायचं आहे. मात्र आपल्याला एक दिसत नाही की याच्यापेक्षाही मोठा या जगामध्ये कोणतरी आहे. ए पेक्षा बी मोठा आहे आणि बी पेक्षा सी आणखी मोठा आहे. मात्र झालं काय की ए मुळे आपली लाईन ऑफ साईट ऑब्स्ट्रक्ट झालेली आहे. त्यामुळे मोठा कोण, लहान कोण हे आपल्याला समजत नाही. आणि ही लाईन ऑफ साईट जर आपल्याला बदलायची असेल तर वी शुड लुक फ्रॉम टॉप. जर आपण वरच्या पोझिशन मधून, जसं आपण ड्रोन किंवा रिमोट सेन्सिंगच्या सॅटेलाइट मधून बघतो आणि मग आपल्याला समजतं कोणता पर्वत उंच आहे, कोणता लहान आहे, आणि मग जर आपण निर्णय घेऊ शकलो तर आपल्याला कळतं की आपलं अल्टिमेट एम आपण काय ठेवलं पाहिजे. आणि हे सगळं करण्यासाठी ब्रॉड विजन आपली असणं आवश्यक आहे. जग आपण समजून घेतलं पाहिजे. आणि जग समजणं म्हणजे फक्त असं नाही की कुठलं डिपार्टमेंट आहे त्यामध्ये कुठलं पोस्ट आहे. मी आता बऱ्याच जणांना हे, म्हणजे मी स्वतःचा अनुभव सांगतो की मला जेव्हा मी गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये आलो तेव्हा मला हे माहित नव्हतं की सेक्शनल इंजिनियर म्हणजे काय, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हणजे काय, डेप्टी इंजिनियर म्हणजे काय, सुपरिटेंडिंग इंजिनियर म्हणजे काय, चीफ इंजिनियर म्हणजे काय. कारण याची उतरंड जोपर्यंत आपल्याला समजत नाही तोपर्यंत आपल्याला आपल्या करिअरकडे, आपल्याला कुठल्या पदावर मला जायचंय हे आपल्याला समजत नाही. प्रायव्हेट सेक्टरमध्ये पण तसंच आहे. व्हाईस प्रेसिडेंट कोण असतो, जॉईंट प्रेसिडेंट कोण असतो, डेप्युटी प्रेसिडेंट कोण आहे, अशी सगळी पदं आहेत. ही पदं आपण समजून घेतली पाहिजे आणि ही पदं जर आपल्याला समजली तर निश्चितपणे आपल्याला आपलं ध्येय निश्चित करता येईल. एक गोष्ट आपले नांगरे सरांबद्दल प्रसिद्ध आहे, इंटरनेटवर मी ही जस्ट वाचली, मला माहित नाही खरी आहे की खोटी आहे, पण एक आपल्याला बोध घ्यायचा असेल तर निश्चित ती गोष्ट सांगण्यासारखी आहे. असं म्हणतात की विश्वास नांगरे पाटील यांचा जेव्हा त्यांनी IPS ही परीक्षा पास केली, UPSC ची IPS, इंडियन
पोलीस सर्व्हिस ही परीक्षा पास केली आणि त्यांचा एका गावामध्ये सत्कार ठेवण्यात आला होता. आणि त्या सत्काराला उत्तर देताना त्या गावचे सरपंच असं म्हणाले की विश्वासराव, तुम्ही फार चांगलं काम केलं, फार सगळ्या गावाचं नाव रोशन केलं आणि खूप चांगलं काम केलं, आता IPS झालाय. असंच तुम्ही अभ्यास करा, असेच तुम्ही कष्ट करा, आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत आणि एक दिवस PSI होऊन आपल्या गावामध्ये तुम्ही, आपल्या तालुक्यामध्ये तुम्ही पोस्टिंग घ्या. आता हे असं का घडतं? आपल्या आयुष्यात देखील आपण पण अशी चूक बऱ्याचदा करतो, कारण आपल्याला IPS आणि PSI याच्यामधला फरक समजत नाही. आणि त्यामुळे आपण देखील आयुष्यामध्ये बरेच निर्णय हे सरपंचाने जसे निर्णय बोलतो तशा पद्धतीने आपण घेत असतो. हे काही चुकीचं आहे असं मला म्हणायचं नाहीये. पण आपण जेव्हा एवढा लॉंग टर्म निर्णय घेत असू, तो निर्णय घेण्यापूर्वी आपल्याला हे सगळं माहित आहे आणि हे सगळ्या प्रक्रियेतून आपण जाऊन हा निर्णय घेतलाय याची खात्री करणं आवश्यक आहे. म्हणून मी तुम्हाला ही स्टोरी सांगितलेली आहे. हे सगळं करत असताना दुसऱ्यांकडून इन्स्पिरेशन घ्या. तर 2 शब्द इथे आहे, इन्स्पिरेशन आणि मोटिवेशन. इन्स्पिरेशन हे आपल्याला दुसऱ्याकडून मिळत असतं, मात्र मोटिवेशन हे आपल्याला स्वतःकडून मिळत असतं. त्यामुळे दुसऱ्यांकडून इन्स्पिरेशन घ्या, तो दिवा लावा दुसऱ्याकडून, दुसऱ्या पंथी लावून दिवा लावा आणि ती पंथी लावल्यानंतर ही पंथी तेवत ठेवण्यासाठी आपल्याला जे तेल ओतावं लागतं, दॅट इज मोटिवेशन. आणि हे मोटिवेशन जर आपल्याला स्वतःच्या मनात नसेल तर नोबडी कॅन मोटिवेट अस. त्यामुळे मी दिवा लावण्याचं काम आता करतोय, माझा दिवा तुमच्या समोर करतोय, तुम्ही तो पेटवून घ्या आणि हा दिवा तेवत ठेवण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावा लागतील. इंटरॅक्ट विथ अदर. तुम्हाला हे सगळ्या फेसबुक, सोशल मीडिया, व्हॉट्सअप हे सगळ्यांनी जग मोकळं केलेलं आहे आणि मला असं वाटतं की तुम्ही कुणालाही मेसेज टाकला तर मला असं वाटत नाही की कोणी तुम्हाला रिप्लाय देणार नाही. तुम्हाला थोडासा पाठपुरावा करावा लागेल, त्या माणसाचं वेळ किती महत्वाचा याचा विचार करून तुम्हाला कन्साइज प्रश्न. आणि कसं असतंय, मोघम प्रश्न कधीही विचारू नका. तुमचा प्रश्न इतका शार्प आणि क्रिस्टल क्लिअर असला पाहिजे की समोरच्या व्यक्तीला त्याचं 1 किंवा 2 शब्दामध्ये आन्सर देता आलं पाहिजे. तुम्ही ब्लॅकबेरी कंपनीचं नाव ऐकलं असेल. ब्लॅकबेरी कंपनीचे CEO जे होते, ती कंपनी जी डेव्हलप झाली त्याचं एकमेव कारण असं होतं त्या काळी की सीईओचं म्हणणं असं होतं की तुमचा जो काय प्रश्न असतो, सीईओने सांगितलं की कुठलाही कर्मचारी मला कधीही त्याची अडचण मांडू शकेल, फक्त कंडिशन एकच राहील की ब्लॅकबेरीची जेवढी स्क्रीन आहे तेवढ्या स्क्रीनमध्ये त्याचा प्रश्न बसला पाहिजे. म्हणजे तो प्रश्न इतका क्लिस्टर क्लिअर आणि स्पेसिफिक असला पाहिजे तरच मी त्याचं उत्तर देईल, अदरवाईज आय विल नॉट रीड युअर मेल और SMS. तर आपल्याला देखील अशा अत्यंत म्हणजे पहिली गोष्ट तर स्वतःच आपल्याला एक्सप्लोर केलं पाहिजे. कधीही प्रश्न दुसऱ्याला विचारू नका. तुमच्या दृष्टीने त्याचं काय उत्तर राहील, नेटवर त्याचं काय उत्तर मिळेल हे बघा आणि मग तुम्ही दुसऱ्याला प्रश्न विचारा. शेअर नॉलेज. आता हा पण अत्यंत महत्वाची गोष्ट आहे की बरेचदा आपण जे काय आयुष्यामध्ये करतो ते आपण शेअर करत नाही. सोशल लोफिंग नावाचा प्रकार इथं पण आहे. पण तुम्हाला एक सांगतो की जेवढं नॉलेज तुम्ही शेअर कराल, कारण तुम्ही एखादं नॉलेज, समजा अनेक विहिरी आहेत आणि त्या विहिरीमधलं पाणी झाकून ठेवलं तर त्या विहिरीमधल्या पाण्याला कळणार नाही की आपली क्वालिटी काय आहे. जेव्हा तुम्ही हे एक्सपोज कराल सगळ्या जगामध्ये तर तुम्हाला कळेल तुमचं पाणी गढूळ आहे, चांगलं आहे, गोड आहे, क्रिस्टल क्लिअर आहे, या सगळ्या गोष्टी. आणि मग तुम्हाला तुमचा बेंचमार्क कळेल आणि तुमच्या पाण्यामध्ये काय बदल केल्यानंतर हे पाणी चांगलं होईल हे सुद्धा तुम्हाला दुसरे लोक सांगू शकतील. त्यामुळे तुमचं नॉलेज इट मे बी रॉंग, तुमचे कन्सेप्ट हे 100% रॉंग असू शकतात, पण रॉंग कन्सेप्ट कवटाळून आयुष्यभर त्याचा अवलंब करत बसण्यापेक्षा ते एक्सप्रेस करून ते बदलण्याची संधी मिळाली तर आपण बदललं तर निश्चित त्याचा फायदा आपल्याला होईल. आता या शेवटच्या पार्टकडे चाललोय. 1-2-3 मिनिटात आपलं प्रेझेंटेशन संपणार आहे. फक्त जात जाता मला मोटिवेशन बद्दल जे सांगितलंय त्याच्या आणखी पुढे एक्सटेंड करतो. यू आर क्रिएटर ऑफ युअर लाईफ. तुमचं आयुष्य तुम्हाला स्वतःला घडवावं लागेल. नो वन कॅन मोटिवेट युअर सेल्फ अंटिल यू मोटिवेट युअर सेल्फ. तुम्हाला दुसरं कोणीही मोटिवेट करू शकत. हा, इन्स्पायर तुम्हाला नक्की मिळेल, पण नंतर तुमचं आयुष्य तुम्हाला स्वतःला घडवावं लागेल. आणि हे सगळं करत असताना तुम्हाला जर अपयशाची जर काही भीती वाटत असेल तर त्यासाठी हे पुढच्या शेवटच्या स्लाइड आहे. आता माझी स्टोरी ह्या अपयशाच्या माध्यमातून मी तुम्हाला मांडतोय की माझी स्टोरी, माझा आयुष्याचा प्रवास, अकॅडमिक प्रवास कसा झाला हे तुम्हाला सांगतो. की 1999 मध्ये मी माझ्या इंजिनिअरिंगला सुरुवात केली. फर्स्ट इयरला ऍडमिशन घेतलं आणि फर्स्ट इयर मध्ये माझं इयर डाऊन झालं. आणि हा एक माझ्या आयुष्यामधला माइलस्टोन सारखा एक इयर आहे की ज्या वर्षी, म्हणजे 4 वर्षाचं इंजिनिअरिंग हे मी 5 वर्षामध्ये पूर्ण केलं. मात्र ह्या वर्षाने मला इतकं आयुष्यामध्ये काही दिलं की मला सुदैवाने इतके चांगले टीचर त्या पिरियडमध्ये लाभले आणि त्या टीचरने मला असं गाईड केलं की तू काय नापास होणाऱ्या मधला मुलगा नाहीये. म्हणजे तू स्वतःहून नापास झाल्याचं ठरवलं असेल तरच तू नापास होणाऱ्या मधला आहे आणि तू असं नापास होणं हे अत्यंत चुकीचं आहे आणि तुझ्या फाउंडेशनसाठी अजिबात योग्य नाहीये. मला तुम्हाला सगळ्या विद्यार्थी मित्रांना हाच मेसेज या माझ्या प्रेझेंटेशन मधून आणि माझ्या स्टोरी मधून पर्टिक्युलर द्यायचा आहे की आपण सगळे एक, मला असं गट फिलिंग आहे की तुम्ही सगळे एक सर्वसाधारण कुटुंबामधून आहात. तुम्हाला काहीतरी चांगलं करायची इच्छा आहे आणि तुमच्यामध्ये तुम्ही जर आता ट्रबल सम परिस्थितीमधून जात असाल तर मला असं वाटतं की यू शुड थिंक पॉझिटिव्हली.
मी देखील त्या 1999-2000 सालामध्ये खूप स्वतःचं अनालिसिस केलं. आतापर्यंत तुम्हाला जे काय सांगितलं ते सगळं त्याचा प्रिलिमिनरी विचार मी ह्या पिरियडमध्ये केला आणि मी ठरवलं की असं करून चालणार नाही. माझ्या टीचरने मला चांगलं गाईड केलं त्यावेळी. म्हणजे मी त्यांच्यामुळे आज मी या पदावरती आलोय. माझ्या पॅरेंटनी, माझ्या नातलगांनी मला सपोर्ट दिला आणि म्हणून हे सगळ्या त्यातून मी बाहेर पडू शकलो. आणि माझ्या अनालिसिस मधून मला समजलं की आपण काहीतरी आपल्या आयुष्याचं गोल निर्धारित केलं पाहिजे. आणि इथे माझी स्टेअर मेथड मी अवलंबली की मी ठरवले की आता एक झालं ना, आता पुढचं एम काय, अत्यंत छोटं एम, ऑल क्लिअर. त्याप्रमाणे मी पहिलं पायरीवरचं एम ठरवलं की 2001 साली फर्स्ट इयरचे सगळे विषय क्लिअर करायचे आणि त्याप्रमाणे मी ते अभ्यास केला. अभ्यासामध्ये वेगवेगळ्या स्ट्रॅटेजी वापरल्या. मी जे तुम्हाला वरती सांगितलं त्या गेल्या 5 वर्षांमध्ये म्हणजे इंजिनिअरिंग करताना ज्या मला समजल्या आणि नंतर जसं मी अपडेट करत गेलो तसं ह्या सगळ्या स्ट्रॅटेजी मी अवलंबल्या. त्यानंतर अभ्यास चांगला केला, कष्ट करून काम केलं आणि स्मार्ट काम केलं. त्यातून मला माझे सगळे विषय मला पास करता आले. मग एकदा ऑल क्लिअर झाल्यानंतर आपल्याला ऑब्व्हियसली नेक्स्ट एम काय असणार आहे, नेक्स्ट एम शुड बी हायर एम. म्हणून मी सेकंड इयरला ठरवले की आय शुड बी अ क्लास टॉपर. माझ्या क्लासमध्ये जे काय रँकिंग असेल ते मला फर्स्ट रँक मिळवण्यासाठी मी माझं टार्गेट निश्चित केला आणि सुदैवाने अभ्यास केला, परत स्ट्रॅटेजी वापरल्या, जे काही मी तुम्हाला सांगितलं आतापर्यंत त्या पद्धतीने अभ्यास केला आणि मी क्लास टॉपर देखील झालो. क्लास टॉपर झाल्यानंतर मी ठरवले की नाव नेक्स्ट हायर एम इज अ कॉलेज टॉपर. म्हणून 2002-03 मध्ये मी थर्ड इयरला असताना कॉलेज टॉपर झालो आणि लास्ट इयरला अल्टिमेट टार्गेट वॉज टू बी अ युनिव्हर्सिटी टॉपर. आणि 2003 मध्ये आय स्टूड फर्स्ट इन द पुणे युनिव्हर्सिटी अँड अचीव्ह फर्स्ट रँक इन सिव्हिल इंजिनिअरिंग सब्जेक्ट. आणि त्याच्यानंतर मग काय की आता स्टेट लेवल झालं, आपल्या राज्यामध्ये आपण आलो, आपल्या विद्यापीठात पहिला आलो. नंतर काय तर आता नेक्स्ट टार्गेट इज अ गेट. गेटमध्ये देखील आय रिसिव्ड गुड रँक आणि त्यानंतर मी IIT कानपूरमध्ये जाऊन ट्रान्सपोर्टेशन ह्या विषयामध्ये एमटेक कम्प्लीट केलं. त्यानंतर काय MPSC इंजिनिअरिंग सर्व्हिस दिली, त्यामध्ये मी वॉटर रिसोर्स डिपार्टमेंटमध्ये टॉपर आलो. आणि त्यानंतर जेव्हा डिपार्टमेंटमध्ये आलो, मी तुम्हाला जे सांगितलं की जसं आपल्या आयुष्यामध्ये आपण एक एक पायरी चढत जातो आणि आपल्याला वाटतं की भरपूर झालं आता थांबूयात आपण, तर असं नसतं. आपल्याला लर्निंग जेवढं तुम्हाला जास्त अभ्यास करतो तेवढं कळतं की आपल्याला किती कमी कळतंय. आणि हे माहित असल्यामुळे मी ठरवलं की आपण शिकत राहिलं पाहिजे आणि त्यामुळे मी IIM इंदोर येथील एक EPGP एक्झिक्युटिव्ह पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्राम इन ई गव्हर्नन्स हा कोर्स देखील पूर्ण केला आणि तिथे देखील सेकंड टॉपर आलो. हे सगळं सांगण्याचा उद्देश माझा असा नाही की मी काय काय केलंय, हे सगळं सांगण्याचा उद्देश एकच आहे की मी कुठं होतो आणि कुठं आलो, एवढंच मला तुम्हाला या स्लाइडमधून सांगायचं आहे. आणि हे फक्त यासाठी सांगायचं की जसं मी फेल्युअरला ओव्हरकम करू शकलो. मी असं म्हणत नाही की मी जगामध्ये फार काही मिळवलं, माझ्यापेक्षाही ग्रेट माणसं या जगामध्ये आहेत. जस्ट तुम्ही गुगल केलं किंवा बरंच बघितलं, तुम्हाला तितके ग्रेट माणसं भेटतील की त्यांनी कुठल्या कुठे अचिव्हमेंट केलंय. माझ्या वेबसाईटवरती एक माय इन्स्पिरेशन म्हणून एक टॅब आहे, त्याच्यावर जर तुम्ही गेला तर तुम्हाला एक 20-25 लोकांची अशी नावं मिळतील की ज्यांच्या आयुष्यामध्ये, म्हणजे मला असं म्हणायचं नाही की तो माणूस कुठल्या पदावर आहे म्हणून तो मोठा आहे, तो माणूस कुठून त्या पदावर गेलाय, त्याचा बेंचमार्क काय होता ना आज तो कुठे आहे, त्याचा डेटम काय होता, हे माझ्यासाठी महत्वाचं आहे. आणि हे सगळं सांगण्याचा उद्देश फक्त एवढाच आहे की तुमची आज काहीही परिस्थिती असेल तरी त्या परिस्थितीला आपण ओव्हरकम करू शकतो. त्यासाठी आपल्यामध्ये ऍटिट्यूड पाहिजे, इंटेलिजन्स आपल्यामध्ये आहेच, हार्डवर्क करण्याची कॅपॅसिटी पाहिजे आणि हा सगळा जो शांततेचा पिरियड आहे तो चांगल्या कामासाठी मार्ग लावण्यासाठी आपली तयारी पाहिजे. आणि ही आपल्या प्रेझेंटेशन मधली शेवटची स्लाइड आहे की ज्याच्यामध्ये मला सांगायचं आहे की नेव्हर गिव्ह अप. कारण आपण यशाच्या अगदी जवळ आलेला असतो, थोडक्यामध्ये आपण परत निघायचा प्रयत्न करतो आणि तेवढ्यावरून आपल्याला यश फुलकवणी देण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नेव्हर गिव्ह अप, दॅट वॉज माय लास्ट मेसेज टू यू. सो थँक्यू सो मच. मला वाटतं की तुम्हाला सगळ्यांना व्यवस्थित ऐकू आलं असेल आणि तुम्ही एवढं शांततेने ऐकलात त्याबद्दल मी आभार मानतो. आणि ओव्हर टू यू बोबडे सर. येस सर, थँक्यू सो मच फॉर युअर व्हॅल्युएबल गायडन्स सर. खरंच हा एक मोठा यशाचा कानमंत्र होता सगळ्यांसाठी. आता मी सगळ्या पार्टिसिपंटना विनंती करतो की तुमचे काही प्रश्न असतील तर आपण प्रश्न घेऊया. कृपया माझ्या चॅट बॉक्स मध्ये तुम्ही जर प्रश्न मला पोस्ट केले तर मी एक एक करून सरांना ते विचारत जाईल. हॅलो, कुणाचे जर प्रश्न असतील तर कृपया विचार. कोणी प्रश्न विचारत नाही याचे दोनच अर्थ होऊ शकतात. पहिली गोष्ट म्हणजे जे सांगितलंय ते 100% समजलंय, किंवा अगदी दुसरी खरं आहे. गोष्ट काहीच समजलं नाही, मे बी इंटरनेटमुळे समजलं नसेल, नेट स्पीडमुळे समजलं नसेल, किंवा माझं डोकं सगळं बोलणंच हे डोक्यावरून गेलं असेल.
तर मला असं वाटतं की दोन्ही बोथ केस यू शुड आस्क क्वेश्चन. समजलं असेल तरी कन्फर्म करा की मला समजलं नसेल तर डेफिनेटली यू शुड आस्क. मला असं वाटतंय सर की प्रश्न नाहीयेत पार्टिसिपंटचे Okay. आता आपल्याला. येस, व्हेरी फक्त त्यांनी एक विचारलेलं आहे हो, की तुमच्या नोट्स कुठे मिळतील, तर मी ती लिंक शेअर करतो तुमची. व्हेरी गुड. येस, त्यामुळे Yes. तोही प्रश्न संपून जाईल. नाव सर, आय वुड लाईक टू प्रपोज वोट ऑफ थँक्स ऑन बिहाफ ऑफ पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च रावेत, in absentia management, honorable trustee, honorable principal sir, Dr. Savarkar sir, I would like to thank you for delivering such a wonderful session on careers in civil engineering. Sir, your motivational thoughts will definitely mold our generation to achieve their benchmarks. खरं तर सर आजच्या ह्या सेशन मध्ये तुम्ही इतक्या सहज, साध्या आणि तुमच्या स्वतःच्या वैयक्तिक अनुभवातून जो काही धडा आम्हाला सांगितला तो आम्ही गिरवण्याचा नक्कीच प्रयत्न करू. इथून पुढेही नक्कीच सगळ्या जणांना तुमचा हा जो काही मोटिवेशनल संदेश होता तो इन्स्पायर करत राहील. आणि तुम्ही सांगितलं तसं तो जो तेजोमय दिवा आहे तो तसाच प्रत्येक जण एकमेकांना पुढे देत जाईल, प्रकाश देत जाईल आणि त्यातून सगळ्यांची वाटचाल अशीच यशस्वी होत राहील. थँक्यू सो मच सर, तुम्ही वेळ दिल्याबद्दल. मला पुन्हा एकदा आमच्या संस्थेच्या वतीनं तुमचे आभार मानावेसे वाटत आहेत की तुम्ही एवढ्या धावपळीच्या वेळातही आम्हाला वेळ दिलात आणि आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन दिलं. Yes, thank you so much and all the best to you. Thank you. थँक्यू सर, थँक्यू सो मच. थँक्यू ऑल द पार्टिसिपंट्स. फीडबॅक, आजच्या सेशनचा फीडबॅक फॉर्म मी पोस्ट केलेला आहे इथं चॅट बॉक्स मध्ये. तुम्ही त्या लिंक वरून तुम्ही फीडबॅक देऊ शकता आजच्या सेशनचा. थँक्यू सो मच सर. थँक्यू वन्स अगेन. Thank you. Bye.